बस. तर स्कोर बऱ्यापैकी आलाय आणि बरीच चर्चा चालू आहे, एवढा जाईल तेवढा जाईल वगैरे वगैरे वगैरे. तर त्याचा अनालिसिस तुम्ही केला असावा. आणि सगळ्यात महत्वाचं, गट ब गट क चा पूर्वपरीक्षेचा म्हणजे पूर्वपरीक्षा पास होण्याच्या अगोदर आपण आता मेन्सची तयारी करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे, बरोबर आहे. आणि यासाठीच तुम्ही इथे सगळेजण आलेले आहात. आणि मराठी व्याकरणामध्ये नेमकं आज तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी वेगळ्या कळणार आहेत. वेगळ्या म्हणजे आपण जे पारंपरिक व्याकरण करतो त्यापेक्षा खूप अगदी वेगळं काहीतरी तुम्हाला मी देणार आहे. आणि त्यासाठी तुमचं चित्त स्थिर असावं. आणि ज्या काही गोष्टी समजलेल्या नाहीत त्या मला निश्चितपणे तुम्ही विचारला पाहिजेत. ओके, तुमच्याकडे एक नोट्स दिलेली आहे जी स्क्रीनवरती सुद्धा उपलब्ध आहे. ओके, सगळ्यात पहिले मी तुम्हाला थोडक्यामध्ये परीक्षेचं स्वरूप जे आहे, परीक्षेचं स्वरूप थोडंसं तुम्हाला स्पष्टीकरण देतो. परीक्षेचं स्वरूप म्हणजे अभ्यासक्रम विश्लेषण वगैरे मी काय तुम्हाला देणार नाही, कारण आता ती वेळ नाही आहे. तुम्हाला आता नेमकं काय करायचं आहे हे मी सांगेल. पण परीक्षेचं स्वरूप म्हणजे काय, की गट ब आणि गट क मुख्य परीक्षेसाठी आपल्याला 50 मार्क जे आहे, तर 50 मार्क किती, 50 मार्क म्हणजे 50 प्रश्न आपले 50 प्रश्न आहेत मराठीचे आणि 50 प्रश्न इंग्रजीचे, असा 100 मार्काचा पेपर आहे. मग आपण फक्त 50 प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. आणि या 50 प्रश्नांमध्ये आपल्याला एकूण 3 विभागामध्ये मराठी व्याकरणाची विभागणी होते. ओके, एक 3 विभागामध्ये मराठी व्याकरणाची विभागणी होते म्हणजे काय, एक पहिला भाग जो आहे तो तुमचा व्याकरण, बरोबर आहे, काय आहे, व्याकरण आहे. दुसरा भाग जो आहे तो तुमचा शब्दसंग्रह, काय असणार आहे दुसरा भाग, शब्दसंग्रह. आणि त्याच्यानंतर तिसरा भाग जो आहे तो तुमचा उतारा, बरोबर आहे. हा किती मार्काला किती प्रश्न असतात त्याच्यावरती, 5. आता उरले आपल्याकडे किती, 45 प्रश्न. 45 प्रश्नांपैकी साधारणतः आपल्याला असं जर पकडलं आपण तर व्याकरणावरती आपल्याला एकूण 30 प्रश्न पाहायला मिळतात. किती, 30 प्रश्न. मग आता 30 प्रश्न, मग याच्यामध्ये 2 वाढू शकतात, 2 कमी होऊ शकतात. ओके, आणि इथे शब्दसंग्रहाला आपल्याला किती दिसतात, 15. मग आता गंमत अशी आहे की मग इथे 2 कमी होऊ शकतात, इकडे 2 वाढू शकतात. म्हणजे कधी इकडे 32 आले तर इकडे 13 येऊ शकतात. ओके, पण सामान्य रेंज जी आहे ती अशी असणार आहे. मग आता लक्षात घ्यायचं, हे तर कोणतं पॅसेज येणार आहे म्हणजे कोणता उतारा येणार आपल्याला माहितच नाहीये. ओके, म्हणजे याचा सराव आपल्याला करावा लागणार आहे. इथे मी तुम्हाला ती करून घेणार आहे, काळजी करण्याचं काही कारण नाहीये, बरोबर आहे. बरेच लोक उद्या आणि आज टायपिंगची परीक्षा आहे ना, तर ती लोक उद्या परवा अजून जॉईन होतीलच, काही अडचण नाही. त्यातल्या त्यात आमच्या आणखीन काही जुन्या बॅचचे पण विद्यार्थी आहेत, ते पण आता या पद्धतीने या बॅचमध्ये रन होतीलच ते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की आपण परीक्षेचा अभ्यास करत असताना पुढचे जे 2 महिने आहेत, ओके, तर या म्हणजे लँग्वेजच्या पेपरला म्हणजे भाषा विषयाच्या पेपरला तुम्हाला किमान 60 दिवस तुम्हाला आत्ता पूर्ण वेळ देऊन तुम्हाला हे 2 विषय अगदी छान पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्वाचं ह्यात हे करत असताना आपण काय काय केलं पाहिजे याच्यावरती युट्यूबला मी उद्या किंवा परवा तुम्हाला अजून एक व्हिडिओ कशा पद्धतीने अभ्यास करायचे, 2 महिन्याच्या नंतर पुढचे 2 महिने कशा पद्धतीने ते पुढे जायचंय त्याच्याबद्दल एक व्हिडिओ तुम्हाला मी बनवून देईल, काळजी करू नका. आता सगळ्यात महत्वाचं, आपला अभ्यास करत असताना नेमकं आपलं काय चुकतं, म्हणजे येत्या 2 मेन्स, 3 मेन्स, 4 मेन्स, 5 मेन्स दिलेले पण विद्यार्थी आहेत. मग याच्यामध्ये आपली जी पद्धत आहे ती आपली पद्धत काय आहे, पूर्व परीक्षा पास झालं, पूर्व परीक्षा पास झाल्याच्या नंतर मुख्य परीक्षा लागलं, मग आपली नोट्स वाचायचं, ओके, आणि त्याच्यानंतर पेपर सोडवायचे, पीवायक्यू सोडवायचे, ओके, चॅप्टर वाईज पीवायक्यू सोडवायचे, पेपर सोडवायचे, याच्या व्यतिरिक्त आपण काहीच करत नाही, बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, हे 30 प्रश्न जे आहेत, ओके, ते महाराष्ट्रातल्या सगळेच व्यक्ती तुम्हाला शिकवेल, सगळेच व्यक्ती तुम्हाला शिकवेल. ओके, माझ्याकडे जे ऍडव्हान्टेजेस आहेत तुमचे, म्हणजे माझ्याकडे जे एक्स्ट्रा तुम्हाला मिळणार आहे, तर ती सगळ्यात मोठी ताकद जी मिळणार आहे ती कशाची मिळणार आहे, शब्दसंग्रहाची. बरं, आता शब्दसंग्रहासाठी तुम्ही काय करता, आतापर्यंत काय केलेलं आहे आतापर्यंत सांगा. म्हणजे शब्दसंग्रहाचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही काय करता नेमकं, म्हणजे काय करता, तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, म्हणजे काय करणार आहे. समजा समानार्थी शब्द मला करायचे, काय करता तुम्ही समानार्थी शब्दासाठी, पाठ करता, बरोबर आहे. शुद्ध शब्दासाठी काय करणार आहात, पाठ करणार आहात. बरं, अजून वाक्प्रचारासाठी काय करणार आहात, पाठ करणार आहात. म्हणीसाठी काय करणार आहात, पाठ करणार. म्हणजे पाठांतराच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काहीच नाहीये, बरोबर आहे. लिहून काढणार, पीवायक्यू बघणार, पीवायक्यू वाचणार, पाठ करणार, वारंवार वाचणार, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही.
तर लक्षात घ्यायचं मित्रांनो, हा जो भाग आहे तो या भागाचा जो अभ्यास आपण करायचा आहे त्या भागामध्ये केवळ 20% तुम्हाला पाठांतर आहे, 20%. आणि या भागामधलं 80% भाग जो आहे तो कन्सेप्च्युअल आहे. आता तुम्ही म्हणाल शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द हे शिकता येतात आणि ते शिकायचं असतं. समानार्थी शब्द, शुद्ध शब्द हे शिकायचे असतात, बरोबर. विरुद्धार्थी शब्द शिकायचे असतात. कुठून शिकायचे असतात, कसे शिकायचे असतात? तुम्हाला मी जे पीडीएफ दिलेले आहे त्यामध्ये एक प्रश्नाचं मी विश्लेषण करणार आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही. ओके, एक प्रश्न दिसेल त्याच्यामध्ये मी, आणि सगळ्यात महत्वाचं हे शब्दसंग्रह जे आहे ना, तुम्हाला आता नवल वाटेल एक गोष्ट मी जेव्हा सांगेल. ओके, आता हा व्हिडिओ ऑनलाईनला पण जाणार आहे, काळजी करू नका. मग यामध्ये हे 15 प्रश्न जे आहेत ना, हे नेमके कुठून येतात तो सांगा बरं. याची आपल्याकडे सेपरेट पुस्तक असते, शब्दसंग्रहाचे सेपरेट पुस्तक असतं, कोणाचे नोट्स असते, माझी पण नोट्स असणार आहे, काय अडचण नाही. परंतु हा भाग तुमचा आत्मविश्वास कधी वाढवणार आहे, जेव्हा हा भाग तुम्हाला या भागाचं रिलेशन करून, म्हणजे शब्दसंग्रह हे व्याकरणाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुमचा शब्दसंग्रह कंप्लीट होणार आहे आणि त्याच्यावरती आत्मविश्वास येणार आहे, अन्यथा नाही. ओके, ते कसं, तर याच्यामध्ये एक प्रश्न मी आता घेतोय. ओके, आता ह्यामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी आहेत. ओके, खूप सारे प्रश्न तुम्हाला नमुन्यादाखल प्रश्न मी दिलेले आहेत. त्या प्रश्नाच्या वेळेस मी तो भाग तुम्हाला समजून सांगेल की शब्दसंग्रह म्हणजे समानार्थी शब्द शिकत असताना समानार्थी शब्दाचा प्रश्न आला असताना आपण व्याकरणामध्ये कुठल्या घटकाकडे जाणार आहोत, शुद्ध शब्दाचा प्रश्न आला असताना कुठे जाणार आहोत. ओके, वाक्प्रचाराचा प्रश्न आल्याच्या नंतर कुठे जाणार आहोत आपण, शब्दसिद्धीसाठी शब्दसंग्रहासाठी आपण काय केलं पाहिजे. ओके, म्हणजे त्याचं रिलेशन आपण कसं जुळवलं पाहिजे, किंवा एकंदरीत व्याकरणाच्या भागावरती सुद्धा एकमेकावर चॅप्टर कसे अवलंबून आहे. आणि एकंदरीत एक गोष्ट, मराठीमध्ये मार्क आउट ऑफ मिळत नाहीत का, तर मिळतात, परंतु मराठीसाठी आपल्याला 1 तास वेळ असतो आणि 1 तासामध्ये आपल्याला मराठीसाठी किती मिनिटं असणार आहे, 30 मिनिटं असणार आहे. तर तुम्ही मराठीच्या 50 प्रश्नापैकी 47 प्रश्न बरोबर आणण्यासाठी जर 30 मिनिटाच्या ऐवजी 35 मिनिटं लावत असाल तर तुम्ही त्या अंतिम यादीमध्ये येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. सांगायचं कारण काय, कारण याचा जो 30 मिनिटं वेळ आहे ना, हा आपला घरचा विषय आहे, आपला घरचा विषय. हा विषय, मराठी हा विषय साधारणतः 25 मिनिटांमध्ये सुटला पाहिजे, या लेवलची मराठी करायची. आणि याच्यातले उरलेले 5 मिनिटं कोणाला द्यायला पाहिजे, आपण इंग्रजीला द्यायला पाहिजे. आणि इंग्रजीला असे 5 मिनिटं दिल्याच्या नंतर 5 मिनिटांमध्ये इंग्रजीचे मिनिमम, तुम्ही सांगा बरं, किती प्रश्न सोडून होतील, किती प्रश्न सोडून होतील साधारणतः 5 मिनिटांमध्ये किती प्रश्न सोडून होतील मिनिमम, 5 प्रश्न तरी, इंग्रजीचे 5 प्रश्न तरी, 5 प्रश्नापैकी 3 जरी प्रश्न तुमच्या बरोबर आले तर किती मार्क वाढले, 6. आणि मेन्सचा रिझल्ट किती मार्काने, 0.25 ने जातो, 0.25 ने, लक्षात ठेवायचं. हे ज्यांचं गेले त्यांना तेच विचारात दुःख काय असतं 0.25 ने गेलेले. ओके, सो त्यामुळं काय होतंय की ह्याचे जे आउट ऑफ मार्क मिळवायचे आहेत ते तुमचे 30, 32, 35 मिनिटं लावून चालत नाही, त्याच्याने माझं भागत नाही. मला त्याच्यातला टाइम, मला आउट ऑफ द मार्क मिळवायचेच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त मला ह्या 30 मिनिटांपैकी 5 मिनिटं मला वाचवायचे आहेत. कोणासाठी, इंग्रजीसाठी. आता मी तुम्हाला एक या भागाचा अभ्यास करत असताना व्याकरणातल्या कुठल्या भागाशी संबंधित आहेत त्या भागावरती मी आता एका प्रश्नाबद्दल बोलेल. आणि त्याच्याही नंतर सगळ्यात महत्वाचं, त्या 1 तासामध्ये पेपर सोडवत असताना तुम्हाला तिथे काय, आपण जसं चॅप्टर वाईज PYQ सोडवतो तसंच प्रश्न दिलेले नसतात. समजा लँग्वेजच्या पेपरमध्ये, भाषा विषयाच्या पेपरमध्ये पहिला प्रश्न जर शब्दसिद्धीवर असेल तर लगेच दुसरा प्रश्न हा प्रयोगावर असतो. म्हणजे त्या शब्दसिद्धीच्या मानसिकतेतून निघून तुम्हाला प्रयोगावरती येण्यासाठी जो शिफ्टिंगचा वेळ लागणार आहे ना, तो वेळ वाचवायचा आहे. किती मिनिटं, 5 मिनिटं. आणि हा वेळ ज्या दिवशी वाचेल त्या दिवशी आपल्याला आउट ऑफ, म्हणजे आपल्याला अपेक्षित मार्क मिळतात, 100% मिळतात. पण ह्या सगळ्या गोष्टी करते, म्हणजे एका घटकाच्या प्रश्नावरून दुसऱ्या घटकाच्या प्रश्नावरून लगेच जेव्हा आपल्याला उतरता येतं, काही एका सेकंदात उतरता येतं ना, त्यावेळेस त्या विषयावरती तुमचा होल्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. अन्यथा तो प्रश्न सोडवल्याच्या नंतर दुसरा प्रश्न परत प्रयोगामध्ये घुसणार, मग परत सगळं विचार करणार, याला वेळ जात. आणि हे बघा, मराठीचे प्रश्न चुकत नाहीत. ओके, व्याकरणामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये एक मी प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला बोलेल. आणि आता तुम्हाला आज आश्चर्यचकित वाटेल की या प्रश्नामध्ये तुम्हाला आता जी PDF दिलेली आहे
तो प्रश्न तुमच्या व्याकरणाच्या बाहेर एकही शब्द नाही, एकही प्रश्न नाही. आज मी सिद्ध करून दाखवणार आहे तुम्हाला. एकही प्रश्न नाही, पण आपण त्याच्याकडे बघतच नाही. आपला विषय पाहत असताना आपला अँगल आपण चेंज करतच नाही. आपल्याला फक्त नाम चालू झालं, ओके, धातू साधित नाम, गुरुजींचे वागणे मला आवडते. वागणे हे नाम आहे, का आहे, कसं आहे, कसं काय आहे, त्याचं कारण काय, काही घेणं देणं नाही. वागणे नाम आहे ना, नाम आहे, संपला. इथपर्यंतच आपण अभ्यास करतो. तसं नाही. ज्या वेळेस तुम्हाला एका घटकाचा अभ्यास करत असताना त्या घटकावर आधारित 3 ते 4 घटकाचा अभ्यास जेव्हा तुम्हाला करता येतो, त्यावेळेस समजून जायचं आपण विषयावरती होल्ड आणलेली आहे, अन्यथा नाही. आता बघा, त्यात पहिला प्रश्न, आपण प्रश्नाकडे वळूया. ओके, पहिले सगळ्यांकडे नोट्स आहे आणि ती सगळ्यांकडे नोट्स असताना त्यातला पहिला प्रश्न तुम्हाला दाखवतो मी. तो म्हणजे कोणता, तर आता ध्यान द्यायचं. ओके, माझी नोट्स आहे. तुम्हाला याच्यामध्ये, या बॅच मध्ये तुम्हाला मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की या बॅच मध्ये तुम्हाला व्याकरणाचे 30 प्रश्न तर कव्हर करून देणारच आहे. शिवाय त्याच्यासोबतचे 15 प्रश्न जे शब्दसंग्रहाचे आहेत, ते 15 प्रश्न सुद्धा कंप्लीट करून देणार आहे. ओके, आता यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरातील व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द निवडा. कुठे पडलेला आहे, PSI मुख्य 2014 पडलेला आहे. आणि हाच प्रश्न अजून एकदा रिपीट आहे, मागे पण रिपीट आहे, पुढे पण रिपीट आहे. ओके, सो आता गंमत अशी आहे की या प्रश्नाचं उत्तर पाहत असताना आपल्याला सांगा बरं याचं उत्तर काय असू शकतं. किती नंबर, 2 नंबर. ओके, अजून, हा, किती नंबर, 2 नंबर. हा भाई, 2 नंबर, 2 नंबर उत्तर का बरं दिलं तुम्ही, कारण ते दिसायला चांगलं दिसतं, बरोबर आहे. आणि स्पर्धा परीक्षेत तीच एक शोकांतिका मोठी आहे की दिसायला चांगलं दिसतं, म्हणून जर त्याच्याकडे गेलं आयुष्य सत्यानाश होतं. म्हणून 2 नंबर उत्तर चुकीचं आहे. आता सांगा पुढचा कोणता असणार आहे. हा, एक नंबर औद्योगिकरण, बरोबर आहे. तर का बरं, कारण हे त्याच्यापेक्षा थोडस डमी आहे. ओके, ते फेअर लवलीवर असतं ना, ओके, 7 दिवसात उजळाई. ओके, पहिल्या दिवशी थोडं काळा असतं, त्याच्यानंतर गोरं असतं, त्याच्यानंतर आणखी 7व्या दिवशी पांढरच असतं ते असं. तर ह्याच्यापेक्षा हे थोडं दिसतं आणि हे असं दिसतंय. आणि एमपीएससीचे पर्याय असेच असतात, दिसायला सगळे सारखे. निवड करताना म्हणून एमपीएससी करणाऱ्या लोकांचं घटस्फोट जास्त का होत नाही, कारण निवड प्रक्रिया स्ट्रॉंग असते, जो पास झालेला असत आहे. होय, तर त्याच्यामध्ये म्हणून हे सुद्धा उत्तर तुमचं काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. आता सांगा बरं, जे मेन्स दिलेले लोक आहेत ना, हा प्रश्न वाचला नाही का, वाचलाय. बरं, वाचून पाठ करून ह्याला काहीतरी मर्यादा आहेत ना. हे 1 GB 2 GB 3 GB 4 GB 5 GB असेल ना, पाठांतर किती आहे, खूप मोठं पाठांतर आहे, बरोबर आहे. त्यामुळं आता लक्ष द्यायचे. हा, आता मी तुम्हाला काय सांगितलं, की मी आता सांगत असताना तुम्हाला असं सांगितलं की हे सगळे प्रश्न जे आहेत हे तुमच्या व्याकरणाच्या बाहेर नाहीत, हे मी सिद्ध करून दाखवतो असं सांगितलंय तुम्हाला, बरोबर आहे. मग आता लक्ष द्यायचं की हे का बरं नाहीये, त्याचं कारण सांगतो मी. आता हा प्रश्न जे आहे, तर या शब्दाकडे बघण्याचा आणि या विषयाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन सेट झाला पाहिजे पहिल्यांदा. ओके, भिवून चालणार नाही. आता आपल्याकडे द्वितीय आणि चतुर्थीमध्ये इतका बाहू आहे, विचारायचं काम नाही. एका शब्दात त्याचं उत्तर आहे. द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय कसे आहेत, सारखे आहेत. मग जर त्या प्रत्यय, ते द्वितीय आणि चतुर्थी सारखे प्रत्यय लागलेला शब्द वाक्यात कर्म असेल तर द्वितीय, नसेल तर चतुर्थी, संपला की. इतका भाऊ करायची काय गरज आहे त्याची, काहीच गरज नाहीये. ओके, मग द्विकर्मक क्रियापदामध्ये सलाते सलानाते प्रत्यय असतो, कोणाला असतो, अप्रत्यक्ष कर्माला. मग द्विकर्मक क्रियापदामध्ये अप्रत्यक्ष कर्माला सलाते सलान होतं. मग त्याच्यातलं मुख्य कर्म कोणतं असतं, प्रत्यक्ष. मग अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती विचारली असेल तर तुम्ही उत्तर काय लिहा, चतुर्थीच, कारण तो कर्म नाहीये. समजलं ना, म्हणजे हळूहळू समजेल तुम्हाला. आता बघा हा शब्द, या शब्दाची फोड करून बघा बरं काय असणार आहे. शब्दाची फोड करून बघा बरं, एक शब्द कुठला असतो सांगा, एक उद्योग. ओके, आता ध्यान द्यायचं. मग आता आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, लक्ष द्यायचंय. हा जो मुद्दा आहे, हा जो मुद्दा आहे तो तुमच्या कोणत्या भागावरती, व्याकरणाच्या कोणत्या भागावरती गेलेला आहे, तर तो आहे शब्दसिद्धी. कोणता, शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धी हा घटक माहितीये तुम्हाला, शब्दसिद्धी माहितीये की नाही, येस. मग शब्दसिद्धीमध्ये कोणत्या घटका, कोणत्या शब्दसिद्धीचे मुख्य 2 प्रकार, शब्दाचे मुख्य 2, सिद्ध, साधित. मग सिद्धचे किती प्रकार, 4, तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषी.
आणि साधितचे किती? 4. कोणकोणते? उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, सामासिक आणि अभ्यस्त. मग आता सांगा, हा जो प्रश्न आहे तो प्रश्न कोण सामासिक शब्दामधलं, हा याच्यामधलं साधित शब्द आहे असं मी तुम्हाला सांगितलं. कोणता शब्द आहे? साधित. मग साधित मधला कुठला आहे? उपसर्ग घटित आहे, प्रत्यय घटित आहे, सामासिक तर नाहीच आहे, अभ्यस्त पण नाहीये, म्हणजे दोन पैकी आहे. कोणकोणता? उपसर्ग घटित किंवा प्रत्यय घटित. तर आता तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगतोय की हा आहे प्रत्यय घटित शब्द. कोणता शब्द आहे? प्रत्यय. आणि याच्यामध्ये एक शब्द आहे कोणता? उद्योग. आणि दुसरा शब्द आहे त्याला लागलेला कोणता? करण. आता आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुमच्या मराठी व्याकरणाच्या बाजारातल्या या मार्केटमधल्या कोणत्याच पुस्तकात या प्रत्ययाची उत्पत्ती दिलेली नाही. हे काम कोणाचं आहे? शिक्षकांचं. माझं काम आहे की तुम्हाला याची उत्पत्ती समजून सांगणे. आता ध्यान द्यायचं, या प्रत्ययाची एक गोष्ट अशी आहे की हा प्रत्यय म्हणजे काय? एखादा शब्द, या शब्दाच्या पुढे एक किंवा अनेक अक्षर त्याला प्रत्यय म्हणतात. एवढं तर माहिती आहे तुम्हाला? येस. हा प्रत्यय लागत असताना याची उत्पत्ती अशी आहे की हा प्रत्यय ज्या शब्दाला लागतं त्या शब्दाच्या दोन्हीच्या मध्ये ई हा स्वर आगम होत असतो, त्याला इडागम होणे म्हणतात. काय म्हणतात? इडागम. फक्त दोघांच्या मध्ये. ओके. मग उद्योग शब्दाला करण लावल्याच्या नंतर शब्द तयार होईल. काय सांगा? उद्योगी. बरोबर ना? आणि स्वर नेहमी, हे कोणी सांगत नाही तुम्हाला आणि माहित पण नाहीये, स्वर नेहमी माग येतं, व्यंजन नेहमी पुढे जात. कधीही जोडत असताना स्वर नेहमी माग आहे आणि व्यंजन नेहमी पुढे जाणार आहे. ओके. मग ग मध्ये हा ई मिसळला आणि त्याच्या पुढे काय सांगा? आता कितीतरी शब्द तुम्हाला तयार करताय. समजा आता मागे अजून एक शब्द आता सांगायचं, स्पष्टीकरण की स्पष्टीकरण. अंदाज लावा. एक की दोन? एक की दोन? दोन. का? कारण क्लिअर झालाय आता. मूळ शब्द कोणता याच्यातला? स्पष्ट. याला पुढे प्रत्यय कोणता लागलाय? करण प्रत्यय लागलाय. म्हणजे 100% याच्यामध्ये. आणि आगम होणारा जो स्वर आहे तो कोणता आहे? ह्रस्व का दीर्घ? दीर्घ स्वर आहे. कोणता स्वर आहे? दीर्घ स्वर आहे. समजलं आता? आता अजून एक याच्यासारखा आणखीन एक प्रश्न आलेला आहे. स्वीकार शब्द आलेला आहे. मग स्वीकारचा स्वी ह्रस्व का दीर्घ? स्वीकार की स्वीकार? फोड करा, फोड करा. तुम्ही जोपर्यंत तुम्हाला तोडता येत नाही तोपर्यंत जोडता येत नाही. बरोबर. म्हणून आपल्या प्रक्रियेमध्ये तोडता पण आलं पाहिजे आणि जोडता पण आलं पाहिजे. नुसतंच जोडता आलं नाही पाहिजे, त्याला तोडता सुद्धा आलं पाहिजे. मग आता सांगा याच्यातले दोन शब्द कोणते आहेत सांगा? ओके. हा करणचाच भाऊ आहे कार. करणचाच भाऊ आहे कार. हा कुठे गेलाय? संधीमध्ये. आठवा व्याकरणाचा प्रत्येक भाग तुमचा संधीमध्ये विसर्ग संधी. ओके. नम अधिक कार. आठवत? नम अधिकार नमस्कार माहितीये ना? ओके. मग आता इथे तुम्हाला तिथे व्याख्यामध्ये काय सांगितले? कृ धातूची रूपे सांगितले 3. ओके. कर, कार, कर्ता आणि याचाच भाऊ आहे तो कोण? करण. समजलं? ओके. म्हणून स्वीकार शब्दामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने पुढे जावं लागत आहे. मग याच्यातला मूळ शब्द कोणता? स्व. आणि याला काय लागलाय सांगा? कार. ओके. याचाच भाऊ आहे. आणि तुम्ही आत्ता शब्दसिद्धी काढून बघा, प्रत्यय घटित मध्ये हा सुद्धा प्रत्यय दिसेल तुम्हाला आणि हा सुद्धा प्रत्यय दिसेल, कार सुद्धा प्रत्यय दिसेल. समजलं? ओके. मग आता लक्ष द्यायचंय, याच्यामध्ये सुद्धा कोणता स्वर होतो? ई हा स्वर आगम होतो आणि स्वर नेहमी माग येतं, मागच्या अक्षरात येतं. मग स्वचा काय झाला? स्वी. आणि शब्द तयार झाला. काय सांगा? स्वीकार. आता या प्रश्नाकडे या. सांगा काय येईल? काय येईल सांगा? 3 नंबर की 4 नंबर? 3 नंबर. करेक्ट आन्सर. माहिती होतं आतापर्यंत? अजिबात नाही. ओके. प्रश्न क्रमांक 2. ओके. प्रश्न क्रमांक 2 काय आहे सांगा? शुद्ध लेखन नियमानुसार. बरोबर. मी किती चॅप्टर मध्ये आणले तुम्हाला आता येतो? 2 चॅप्टर सांगितले, शब्दसिद्धी संधी दोन्ही सांगितलं. येस. शुद्ध लेखन नियमानुसार. बरं, तुम्हाला व्याकरणामध्ये सगळ्यात अवघड वाटणारा घटक कोणता आहे सांगा? तुमच्या मनाने सांगा. जे अवघड वाटतं तुम्हाला ते सांगा. सगळ्यात अवघड वाटणारा घटक कोणता आहे व्याकरणामधला? सगळ्यात अवघड वाटणारा घटक सांगा. सगळेच वाटतात. हा, मग कोणता वाटतं? एखादा. हा, कोणता वाटतं सर? सांगा कोणता? समास.
समास. अजून कोणतं वाटतं? अलंकार. बरं, अलंकारावर प्रश्न कधी येतो बघा, जे गोष्टी नाहीत त्याची जास्त भीती असते. ओके, आला तर येतो एखादा प्रश्न, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. बाकीचे 49 आहेत ना आपल्याकडे, 49 प्रश्न आहेत. किती? 49. त्याच्यासाठी झडायचे आपल्याला, एक जाऊ द्यायचं. बरं, अलंकार हे शब्द अलंकार किती आहेत? 4, सॉरी 3, आणि अर्थ अलंकाराचे 20-22 प्रकार, म्हणजे 36 पानाची नोट्स एका मार्कासाठी आली तर येणार आहे. नाही मग बाकीचे 49 आहेत ना, 49 वरती आपण जगू. ओके, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. बरं, अलंकार सुद्धा समजतं, ते समजून घेण्यात लागतं. ओके, त्याचे पण प्रश्न, आता मला माहित नाही तुम्ही अलंकार सांगणार नाही, त्याचे पण प्रश्न घेतले असतील. ओके, अजून प्रयोग. ओके, संधी. ओके, संधी अवघड जाते. ओके, का? कारण तुम्ही संधी कधी साधलेली नाही, अशी संधी साधली खूप, बरोबर आहे. पण संधी साधत असताना तुम्ही संधी कशी साधली हे सांगू. ओके, तुम्ही दिसली संधी की डायरेक्ट साधली. संधी दिसली की डायरेक्ट साधायचं नाही. ओके, संधी साधत असताना तुम्हाला त्याचे तत्व बाळगावे लागणार आहेत. ओके, तत्व बाळगावे लागणार आहेत. ओके, तर ते कसे? संधी साधत असताना मागं कोणाला बघावं लागतं, पुढं कोणाला बघावं लागतं, आणि मग संधी साधायला लागते, तर संधी चुकत नाही. आणि मी एकदा जर संधी साधायला शिकवलं तर आयुष्यात कधी संधी चुकणार नाही, काळजी करू नका. आता ध्यान द्यायचं. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024, जी 25 मध्ये झाली परीक्षा, त्याला पडलेला प्रश्न आहे. ओके, शुद्ध लेखन नियमानुसार कोणता पर्याय बरोबर आहे? आता हे सगळे शब्द जर बघितले, तर हे सगळे शब्द कोणते शब्द आहेत सांगा? तत्सम शब्द आहेत. तत्सम शब्द म्हणजे काय? ओके, संस्कृत मधून जसेच्या आलेले की जसेच्या तसे उच्चार आलेले. आपण पाठ आहे ना वाळंबे. ओके, जसेच्या तसे, त्याची कन्सेप्ट आहे. त्यांचं म्हणणं, वाळंबे सरांचं म्हणणं तेच होतं की ज्या शब्दाचा संस्कृत मधून मराठीत येताना उच्चार जशाच तसा आलाय तो तत्सम शब्द. नाही तर तत्सम शब्द तर हा आहे हो, संस्कृत शब्द आहे. मग हा तत्सम आहे का आपल्याकडे? नाही ना. याला लिहित असताना काय लिहावं लागतं? बरं, मग जशाच तसं कुठं आला? स्वरूप नाही, काय आलाय? उच्चार आलाय. ह्या कन्सेप्ट आहेत छोट्या छोट्या. मग हे जेव्हा तुम्हाला समजेल त्या दिवशी तुम्हाला ते सगळ्या गोष्टी कळतील. आता तत्सम शब्दामध्ये आपण काय करत असतो? अजून एक गोष्ट तुम्हाला कन्सेप्ट. तत्सम शब्द म्हणजे व्याकरणातला कुठला घटक आलाय? कुठला घटक आलाय? शब्दसिद्धी आलाय परत. ओके, या शब्दसिद्धीवर, प्रॉपर शब्दसिद्धी या घटकावरती तत्सम शब्द कोणते, तद्भव शब्द कोणते, साधित शब्द कोणते, ओके, देशी शब्द कोणते, याच्यावर किमान किती प्रश्न असतात? 4, आणि त्याच्यावर अवलंबून असणारे 7. 4 आणि 7 11 प्रश्न फक्त एका घटकावर आहेत. एका घटकावर. पण आपण त्याच्याकडे नाहीच आहे. आपण पाठ करतो, नुसतं पाठांतर करतो, नुसतं पाठांतर. तत्सम शब्द. आता मी सांगतो तुम्हाला काय करायचं आणि काय नाही ते. आता ध्यान द्यायचं. पुढे बघा, लक्ष द्यायचं. आता एक ध्यान द्या. तत्सम शब्दांमध्ये हा प्रश्न मी सोडून दाखवणार आहे, काळजी करू नका. ओके, तत्सम शब्दांमध्ये तुम्ही तत्सम शब्द जेव्हा वाचता किंवा तत्सम शब्दांचा जेव्हा अभ्यास करता, त्याचे 3 नियम आहेत. 3 नियम काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. की एक असा की हा जो शब्द आहे, नियम क्रमांक 1 असा, हा नियम कुठं पुस्तकात दिलेला नाही, कोणत्याच पुस्तकात दिलेला नाहीये तुम्हाला. तर हा नियम असा आहे की या शब्दाचा अंत्यस्वर, कोणता स्वर? अंत्यस्वर दीर्घ असणारे तुम्हाला फक्त 3 ते 4 शब्द पाठ करायचे. किती शब्द पाठ करायचे? 3 ते 4. कोणकोणते? एक वधू शब्द, बरोबर आहे. दुसरा शब्द आहे पृथ्वी. ओके, तिसरा शब्द आहे मही. ओके, चौथा शब्द आहे नदी, आणि 5वा शब्द आहे भगिनी. कोणता? भगिनी. भगिनी माहिती आहे ना तुम्हाला? भगिनीवरून तद्भव बहीण आलाय. ओके, हा, भगिनी. एवढे शब्द तुम्हाला पाठ करायचे. या शब्दाचे सगळे अंत्यस्वर जे आहेत, सगळे अंत्यस्वर हे संस्कृत मध्येच दीर्घ आहे. कुठे दीर्घ आहे? संस्कृत मध्येच. पहिला नियम झाला. आता मी काय बोलतो ते लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरा आहे पूर्वस्वर. पूर्वस्वर दीर्घ असलेले शब्द. आता पूर्वस्वर दीर्घ असलेले शब्द कोणते? ते एक 10-12 शब्द पाठ करायचे. मग त्याच्यामधला एक शब्द आहे पीडा, बरोबर आहे. कीर्ती, कीर्तीवरचे 3 शब्द आहेत, बरोबर आहे. प्रीती,
ओके, रीती, भीती, नीती, प्रीती, दीप्ती, कारण दीपचा दीच दीर्घ आहे ना. ओके, म्हणजे आद्यस्वर पूर्वस्वर दीर्घ असलेले शब्द पाठ करायचे. 10 ते 11 शब्द तुम्हाला जे परीक्षेला येऊ शकतात ते पाठ करायचे आहेत. तिसरा मुद्दा, तिसरा नियम हा 2 झाला. आणि तिसरा नियम असा आहे मध्यस्वर. मध्यस्वर म्हणजे 3 अक्षरी शब्द जर असेल, किती अक्षरी शब्द असेल? 3 अक्षरी शब्द जर असेल तर मध्यस्वर रस्व असलेले काही शब्द आहेत. मध्यस्वर रस्व असलेला हा तिसरा नियम. मग याच्यामध्ये कोण लक्षात ठेवणार आहे? तुम्ही मंदिर शब्द लक्षात ठेवणार आहे. दुसरा शब्द लक्षात ठेवणार आहे कोणता? पवित्र. ओके, तिसरा शब्द कोणता? पंडित. ओके, अजून मला आता आठवत नाहीत. एक 5 ते 7 शब्द तुम्हाला पाठ ठेवायचे एवढे. किती नियम सांगितले मी तत्सम शब्दामध्ये? 3 नियम. ओके, अंत्यस्वर संस्कृत मध्येच दीर्घ असलेले 5 शब्द पाठ करायचे. ओके, पूर्वस्वर म्हणजे पहिला स्वर दीर्घ असलेले एक 8 ते 10 शब्द पाठ करायचे. आणि मधला स्वर जो आहे तो रस्व असलेले 5 ते 7 शब्द. संपला विषय. ओके, आता याच्यावरून आता तुम्हाला 16-17 प्रश्न दिलेले आहेत. ते सगळे प्रश्न त्याच्यावरून सुटतात. आणि 16-17च नाही, इथं मी केवळ तेवढे दिलेले आहेत. तुम्ही PYQ काढून बघा, त्याच्यावरचे सगळे शुद्ध शब्द तुम्हाला येऊ शकतात. ओके, आता ध्यान द्यायचं. वधूचा धू उकार दीर्घ आहे, पृथ्वीचा ई दीर्घ आहे. ओके, त्याच्यानंतर महीचा ई दीर्घ आहे. ओके, नदीचा ई दीर्घ आहे, भगिनीचा ई दीर्घ आहे. म्हणजे अंत्यस्वरामध्ये फक्त गडबड कोणामध्ये होते? ई आणि ऊ मध्ये. मग ई आणि ऊ दीर्घ असलेले 5 शब्द मला पाठ आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलाही तत्सम दिसला तर तो संस्कृत मध्ये रस्वच आहे. त्याला मराठीत लिहिताना कसं लिहावं लागेल? दीर्घ लिहावं लागेल. जसं उदाहरणार्थ आपण कवी शब्द संस्कृत मध्ये रस्व आहे. मग आता मला सांगायचं, कवी शब्द मराठीत शुद्ध लिहित असताना तुम्ही कसं लिहिणार आहात? दीर्घ की रस्व? मग आता तुम्हाला मी अंदाज बांधायला लावलाय की हा शब्द संस्कृत मध्ये कसा असेल? रस्वांत असेल का दीर्घांत असेल? रस्वांतच असेल, कारण दीर्घवाले मास्तरनी मला पाठ करायला सांगितले. कोणते? 5. कोणकोणते आहेत त्याला? वधू, पृथ्वी, मही, नदी, भगिनी. याच्या व्यतिरिक्त मला पाठ करायचे आहेत का? नाही. म्हणजे याचा अर्थ अंदाज मी बांधलाय, कवीचा वी संस्कृत मध्ये कसा आहे? रस्व आहे. मराठीत लिहिताना त्याला कसं लिहिणार आहेत? दीर्घ लिहिणार आहेत. कसं लिहिणार आहेत? दीर्घ लिहिणार आहेत. समजलं इथपर्यंत? आता अजून एक याचा नियम आहे. आता प्रश्नाकडे येऊ. आता प्रश्नामध्ये बघा, प्रश्नामध्ये काय केलेलं आहे? ओके, आता ध्यान द्यायचं. हा प्रश्न पहिल्यांदा सोडून घेऊ आपण 2 नंबरचा. ओके, मग आता लक्ष द्यायचे. पूर्व शब्द, पूर्व, पूर्ण, पूर्ण, संपूर्ण, पूजा, हे तुम्हाला मी आद्यस्वर दीर्घवाले 7-8 शब्द मी सांगेल. ओके, पूर्वचा पू दीर्घ आहे, बरोबर आहे. दीपचा दी दीर्घ आहे. आणि आता मी सांगितलं तुम्हाला पिढा, पिढाचा पी कसा आहे? दीर्घ आहे. त्यामुळं प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? रस्व. म्हणजे पहिला पर्याय कटला. आता दुसऱ्या पर्यायाकडे या. पिढाचा पी दीर्घ आहे, बरोबर आहे. ओके, नवीन. ओके, मग आता तुम्हाला इथं पण सांगितलेलं होतं मी. ओके, याच्यामध्ये मध्यस्वर दीर्घ असलेले काही शब्द पाठ करायचे. ओके, याच्यात नवीन येणार नाही. म्हणजे याचा अर्थ नवीनचा वी कसा आहे? दीर्घ. त्यामुळं हा सुद्धा ऑप्शन काय झाला? चुकलेला आहे. आता 4 नंबर कडे या. क्रीडाचा की कसा आहे? आता मी सांगितलं क्रीडाचा की कसा आहे. क्रीडा कुठे लिहिलं? कीर्ती, क्रीडा, कीर्तन 3 शब्द. याचा सुद्धा आणि कीर्तन 1. याचा सुद्धा की कसा आहे? दीर्घ आहे. आणि इथं दिलंय काय? इथं काय दिलंय? रस्व दिलंय. त्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकलाय. 3 कटले आपल्याला. बरं, जाऊ दे. याच्यामधला हा बरोबर आहे. शरीर बरोबर आहे. परीक्षाचा री दीर्घ, कारण परीक्षामध्ये काय आहे? संधी आहे. ओके, जेव्हा मधल्या अक्षरामध्ये दीर्घ दिसतं ना, तर तिथून समजून जायचं, तिथून त्याची फोड होऊ शकते, तिथे संधी होऊ शकते. मध्ये ई आ दिसला समजून जा, आणि ऊ दिसलं मधला दीर्घ दिसला तर तिथे संधी असू शकते. याची फोड करून बघायची. मग परी अधिक इक्षा परीक्षा, परी मधला ई, इक्षा मधला ई झाला दीर्घ. त्यामुळं इथे चुकलाय, त्यामुळे हे चुकलंय. आता बघा, लक्ष द्यायचे. आपला विषय कुठला आहे? मराठी. हे सगळे शब्द तत्सम आहेत. ओके, मग आता मला सांगा, तुम्हाला मास्तरनी काय सांगितलंय? ओके, प्रीती, रीती, भीती, नीती, कीर्ती, फिरती याचे पहिले स्वर काय आहेत? दीर्घ आहेत. कुठं? तत्सम आहे. मग आता लक्ष द्यायचंय, प्रश्न उरतोय फक्त माझा कुठला? त्याच्या अंत्यस्वराबद्दल. कुठे उरतोय?
अंत्यस्वराबद्दल. मग अंत्यस्वर दीर्घ असलेले शब्द जे आहेत, ओके, दीर्घ असलेले शब्द आहेत, मग आपल्या सांगितलेल्या नियमात बसतं का ते? पाठ केलेल्या नियमात बसतं का? हा, आता लक्ष द्यायचं. मग आता मला सांगायचं, समजा आता यापैकी तर नाहीये, मग आता मला सांगा प्रीतीचा पी दीर्घ आहे, एवढं माहिती आहे. मग आता ती संस्कृत मध्ये कसा असावा सांगा बरं? ह्रस्व, कारण दीर्घवाले पाठ केलेत. मग आता जसं कवीचा वी संस्कृत मध्ये कसा असावा? ह्रस्व. संस्कृत मध्ये. मराठीत लिहिताना कसा लिहावा? दीर्घ. मग आता सांगा प्रीतीचा प्रीत दीर्घच आहे, अंत्यस्वर याच्यापैकी नाही आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा मराठीत लिहिताना कसा लिहावा? दीर्घच लिहावा. म्हणजे दोन्हीही काय आहेत? दीर्घ आहेत. म्हणून उत्तर आपलं काय येणार आहे? 3 नंबर येणार आहे. समजलं? ओके. कारण यांच्यातले सगळे स्वर जे अंत्यस्वर जे आहेत ते सगळेच्या सगळे संस्कृत मध्ये कसे आहेत? ह्रस्व आहेत. त्यांना मराठीत लिहिताना कसं लिहावं लागतं? दीर्घ लिहावं लागतं. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3. समजलं इथपर्यंत? ओके. आता प्रश्न क्रमांक 3. परत प्रश्न शब्दसिद्धीवर आला. बरं, शब्दसिद्धी सोडून सामान्य रूप माहितीये तुम्हाला? सामान्य रूप. सामान्य रूप कुठल्या घटकात आहे? विभक्ती. विभक्तीमध्ये आहे ना सामान्य रूप. सामान्य रूपामध्ये शुद्ध शब्दाचा अभ्यास केला जातो, माहितीये का तुम्हाला? माहितीये काय नियम आहे सांगा? सामान्य रूपामध्ये शुद्ध शब्दाचा अभ्यास केला जातो, नाही माहिती? आता मी सांगतो नियम तुम्हाला काय. लक्ष द्या, ध्यान द्यायचं. आता हे कळलं? ओके. आता त्याच्यामध्ये हा झाला एक मुद्दा. हा, कवी शब्द संस्कृत मध्ये कसा आहे? ह्रस्व. याला मराठीत लिहिताना कसं लिहितात? दीर्घ. आणि समास टॉपिक माहितीये तुम्हाला? समास नावाचा. समासामध्ये किती शब्द असू शकतात? कमीत कमी 2. 2 शब्दाची काय होत असते? बेरीज. मग आता समजा कवी आहे आणि दुसरा शब्द मी जोडलाय कोणता? राज. बरोबर आहे. मग आता दोघाला जोडत असताना याच्यातला शेवटचा वर्ण कोणता निघाला? ई. आणि दुसरा वर्ण कोणता निघाला? र निघाला ना? ओके, र आहे. मग हा काय आहे सांगा? स्वर. आणि हा काय आहे सांगा? व्यंजन. अशी संधी होते का? स्वर अधिक व्यंजन? नाही. स्वर अधिक स्वर, व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर, आणि विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर, अशी संधी नाहीये. स्वरूप असं आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ हा जोडला जाताना शब्द तो सामासिक शब्द म्हणून जोडला. फरक कळतोय तुम्हाला संधी आणि समासामधला? येस. आता ध्यान द्यायचं. मग कविराज शब्द लिहिताना मी कसा लिहू? कविराज. कविराज असा लिहू का कविराज असा लिहू? 1 नंबर की 2 नंबर? 1 नंबर. का बरं? आता नियम काय आहे? सामान्य रूपाचा. संस्कृत मधले रस्वांत असलेले शब्द मराठीत लिहिताना कसे लिहावे लागतात? दीर्घांत लिहावे लागतात. पण तोच शब्द जोड शब्दाच्या पूर्वपदी आला असता, पहिल्या पदावर आला असता, तर पुन्हा तो काय होतो? ह्रस्व होतो. मग आता सांगा प्रीती संगम शब्द कसा लिहिला? प्रीतीचा पी कसा आहे? दीर्घ, नो डाऊट. ओके. हा संस्कृत मध्ये रस्वांत आहे, मराठीत लिहिताना त्याला कसं लिहावं लागतं? दीर्घ. पण हाच शब्द जर जोड शब्दात पूर्वपदी आला तर पुन्हा ह्रस्व. म्हणजे प्रीती संगम शब्द तुम्हाला असा लिहिता येईल. समजलं इथपर्यंत? हा, ओके. आता लक्ष द्यायचे. मग कोणाचे ह्रस्व आणि कोणाचे दीर्घ माहिती आहेत? मला दीर्घवाले पाठ आहेत. ओके. बाकीचे जेवढे मला दिसतील तेवढे सगळे शब्द काय असणार आहेत? अंत्यस्वर संस्कृत मध्ये ह्रस्व असणार आहेत. तो तेवढाच शब्द जर विचारला असेल तर त्याचा अंत्यस्वर कसा लिहिणार मी? दीर्घ. आणि तो शब्द जर जोड शब्दात पूर्वपदी आला असेल तर पुन्हा कसा लिहिणार आहे मी? ह्रस्व. समजलं इथपर्यंत? आता प्रश्नाकडे या. ओके. पहिला प्रश्न कोणता आहे? हरिकृपा. बरोबर आहे. हरिकृपा याच्यातला पहिला शब्द कोणता आहे? हरी. आणि दुसरा शब्द कोणता आहे? कृपा. मग आता हरी आणि कृपा आहे. मग हरी शब्द संस्कृत आहे, बरं कृपा शब्द संस्कृत आहे का नाही? मग आता त्याला जोडला जाणारा शब्द सुद्धा कोणता असणार आहे? संस्कृतच असणार आहे. लक्षात घ्यायचं. मग आता हरी, हरीचा री हा संस्कृत मध्ये ह्रस्व असावा का दीर्घ असावा? ह्रस्व संस्कृत मध्ये. त्याला मराठीत लिहिताना कसं लिहिणार मी? दीर्घ. जोड शब्दात पूर्वपदी आला तर पुन्हा कसं लिहिणार आहे मी सांगा? ह्रस्व. म्हणजे हरिकृपा असा पाहिजे. बरोबर आहे. मग इथे आहे का? नाही. म्हणजे याच्यावरूनच परत. बरं, जाऊ द्या. पुढचा प्रश्न बघा. पाठ करायला लावलाय मी. वधू शब्द संस्कृत मध्ये कसा आहे? दीर्घ आहे. त्यामुळे तो मराठीत येताना सुद्धा कसा पाहिजे? दीर्घच पाहिजे. त्याला ह्रस्व होता कामा नाही. फक्त नियम कोणाबद्दल आहे? ह्रस्व स्वराबद्दल. कोणाबद्दल आहे? ह्रस्व स्वराबद्दल आहे. मग आता लक्ष द्यायचे. वधू शब्द संस्कृत मध्ये कसा आहे? ह्रस्व, दीर्घ आहे. ओके. त्याला मराठीत लिहिताना सुद्धा कसा लिहिणार मी? दीर्घ. तो जोड शब्दात पूर्वपदी आला तरीही मी कसा लिहिणार आहे सांगा?
दीर्घ. मग परीक्षाचा री कसा आहे? संधीमध्ये शिकलोय आपण. परीक्षाचा री कसा आहे? परीक्षाचा री दीर्घ. ओके, मग वधूचा दू दीर्घ आणि परीक्षाचा री कसा पाहिजे? दीर्घच पाहिजे. म्हणजे वधू परीक्षा शब्द कसा पाहिजे? असा. त्यामुळे हा सुद्धा चुकलाय. परत एक सांगतो, माझी नोट्स मध्ये तुम्ही बघा सामान्य रूपाचा नियम क्रमांक 4 काढून बघा. शुद्ध शब्दाचा नियम शिकवलाय मी तिथे. सामान्य रूप एक कोणाला येतो? मूळ शब्द घ्यायचा, विभक्तीचा प्रत्यय लावायचा, लावलेला विभक्ती प्रत्यय काढून टाकायचा, उरलेला सामान्य रूपाचा. काय फरक नाही त्याच्यात. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जो प्रश्न येणार आहे तो प्रश्न सोडवता आला पाहिजे. ओके, चुकलं का नाही? हे कळायला लागलं चुकलेलं? येस. आता सांगा, गतिमान कसा असू शकतं? मला सांगा, गतीचा ती दीर्घ असेल का? नाही, कारण दीर्घवाले 5 आहेत. किती? 5. कोण पाठ करायला लावले आम्हाला? मास्तरने. कोणकोणते? वधू, पृथ्वी, मही, भगिनी आणि नदी. संपला विषय. समजला? ओके, याच्या व्यतिरिक्त आहे का हा? यस. म्हणजे समजून जायचं, त्याचा मुक्त अंत्यस्वर हा संस्कृत मध्ये कसा आहे? ऱ्हस्व आहे. तो तेवढाच शब्द लिहिताना कसा लिहिणार? दीर्घ. पण तो शब्द जोड शब्दात पूर्वपदाला आता पुन्हा कसा होईल? ऱ्हस्व. त्यामुळे हा गतिमान शब्द चुकलेला आहे. समजलं इथपर्यंत? ओके, त्यामुळे पहिला ए चुकलाय. आता सांगा, वायुपुत्र कसा लिहू शकतो? वायूचा यू जो आहे तो कसा आहे? ऱ्हस्व दिला इथं. मग आता मला सांगा, हा ऱ्हस्व का दीर्घ? मग दीर्घवाले मला पाठ आहे. पाठ असलेलं सोडून बाकीचे सगळे संस्कृत मध्ये ऱ्हस्व आहे. ओके, तो तेवढाच लिहिताना मराठीत काय लिहिणार? दीर्घ. आणि तो जर जोड शब्दात पूर्वपद आला तर पुन्हा काय होईल? ऱ्हस्व. मग वायूचा यू कसा असणार आहे? ऱ्हस्व संस्कृत मध्ये. केवळ वायू लिहिताना दीर्घ, जोड शब्दात पूर्वपदी आला पुन्हा ऱ्हस्व. 100% बरोबर आहे. समजलं? त्याच्यानंतर पुढचं, पशुचा शू कसा असणार आहे संस्कृत मध्ये सांगा? ऱ्हस्वच असणार का? कारण दीर्घवाले पाठ आहेत मला. हॅलो, कळतंय का? दीर्घवाले पाठ आहेत. मग पशु जोड शब्दात पूर्वपदी आला पुन्हा कसा होईल? ऱ्हस्व. म्हणजे हा शब्द सुद्धा बरोबर आहे. भानू शब्द कसा आहे सांगा? भानूचा नू कसा असावा संस्कृत मध्ये? ऱ्हस्व. कारण दीर्घवाले मला पाठ आहेत. हो, दीर्घवाले पाठ आहेत. मग जोड शब्दात पूर्वपदी आला पुन्हा कसा होईल? ऱ्हस्व. झालं का? यस. लघुचा घू कसा असणार आहे? कारण दीर्घवाले पाठ आहेत मला. दीर्घवाले पाठ आहेत. मग सांगा, जोड शब्दात पूर्वपदी आला पुन्हा कसा होईल? ऱ्हस्व. म्हणजे सगळे शब्द हे काय आहेत? बरोबर. बी बरोबर आहे. पुढचा बघा, मही. हा, आता सांगा, महीचा ही कसा आहे संस्कृत मध्ये? दीर्घच आहे. मग जोड शब्दात पूर्वपदी आला असताना पुन्हा तो कसा होईल? दीर्घच होईल. महिपाल कसा येईल? येस. ओके, आता बघा, वाणी. याच्यासोबत वाणी एक शब्द पाठ करायचे. 6 शब्द झाले. ओके, मग आता सांगा, वाणीचा नी कसा? दीर्घच. ओके, संस्कृत मध्ये दीर्घच, मराठीत असताना सुद्धा दीर्घच, आणि जोड शब्दात पूर्वपदी आला तर पुन्हा दीर्घच. ओके, नदी सांगितलं, नदीचा दी संस्कृत मध्येच दीर्घ आहे. ओके, मराठीत लिहिताना सुद्धा दीर्घच, जोड शब्दात पूर्वपदी आला पुन्हा दीर्घच. ओके, भगिनी, हा, दीर्घच, जोड शब्दात पूर्वपदी आला पुन्हा दीर्घच. म्हणजे बी काय? सी सुद्धा बरोबर आहे. आता सांगा, चौथा बरोबर आहे का? शत्रूचा थ्रू संस्कृत मध्ये कसा असू शकतो सांगा? ऱ्हस्व. कारण दिलेल्यापैकी नाहीये. दीर्घवाल्यापैकी आहे का? नाहीये. ओके, मग शत्रू पक्ष कसा पाहिजे? ऱ्हस्व पाहिजे. ओके, रविवार बरोबर आहे. भक्ती शब्द कसा असणार सांगा बरं? संस्कृत मध्ये ऱ्हस्व असणार. ओके, मराठीत भक्ती लिहिताना केवळ दीर्घ, जोड शब्दात पूर्वपदी आला तर पुन्हा कसा पाहिजे? ऱ्हस्व. त्यामुळे हे पशु पक्षी तर चुकलंच ना. समजलं? ओके, म्हणजे काय येणार आहे सांगा? बी आणि सी. कुठे आहे? 2 नंबर. समजलं? इथे उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा, हे कळालं इथपर्यंत? म्हणजे शब्दसिद्धीवर किती प्रश्न आहेत बघा. आणि हा आपण हलक्यात घेतो शब्दसिद्धीला. ओके, तत्सम तद्भाव पाठ केले की आपल्याला भागलं असं नाही. त्याच्यावरती साधित शब्दावरती 2 प्रश्न आणि त्याच्यावरती 7-8 प्रश्न असतात पुढचे. लक्ष द्यायचे. ओके, हा, आता सांगा, परत संधी आणि शब्दसिद्धी नियम. हा, काय येईल उत्तर सांगा बरं? 2 नंबर. आता आशीर्वाद पाठ केलेला आहे आपण. ओके, आशी अधिक वाद. आशीचा शी कसा आहे? दीर्घ आहे. मग आशी अधिक काय? वाद. ओके, लक्ष द्यायचे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असणार आहे? विसर्ग. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व. विसर्गाच्या मागे अ अखेरी स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा काय होतो? र. पुढे काय आहे? वा. मागे काय आहे? ई अधिक श. मग आता बदलून येणारा वर्ण जो आहे तो काय आलाय? व्यंजन. काय आलाय? व्यंजन. मग श अधिक ई काय झाला? शी. ओके, समजलं? आता हा व्यंजन आहे का स्वर आहे? र हा व्यंजन आहे का स्वर आहे? व्यंजन आहे. व्यंजन मागे येतं का पुढे जातं? पुढे जातं. कशावरती जाईल? याच्या अगोदर स्वर जेव्हा आला होता तो कधी आला होता? मागे. मग व्यंजन कुठे जाईल? पुढं. बरोबर, हे माहिती पाहिजे.
ओके, मग कशावर जाईल ते? वावरती. 100% रफार कशावर असणार आहे? वावरती असणार आहे. इथून शी, इथून वा मागे करायला सांगा, आ, आणि तिकडे द. अशी अधिक वाद आशीर्वाद. समजलं? मग आता आशीर्वाद असा कुठे कुठे आहे? इथे चुकलाय. ओके, त्यामुळे हा पर्याय गेलाय. ओके, त्याच्यानंतर आध्यात्मिक अनसूया आशीर्वाद. आशीर्वाद बरोबर आहे, माहितीये मला. आता अनसूयामध्ये काय आहे सांगा बरं. अनसूयामध्ये अन अधिक असूया. अन अधिक असूया. आता सांगा, असूयाचा सुदीर्घ आहे. असूयामध्ये हेवा, मत्सर. समजलं? असूयाचा सुदीर्घ आहे. हे कुठं सांगावं लागतं मला? शब्द समास शिकत असता. अनसूया शब्द समासामध्ये आलेला आहे. नाही असूया जिच्या पाशी अशी ती. ननबहुरी समास. ननबहुरी समासाचे 4 उपसर्ग माहिती आहेत कोणकोणते? अ, अन, ना, नी. एवढे उपसर्ग दिसले की तो ननबहुरी असतो. मला काय आनंद. ओके, आता लक्ष द्यायचे. मग अन मधला अ ला अ, न मध्ये अ मिसळला, न झाला, आणि सुया अनसुया शब्द असा आहे, ननबहुरी समास आहे. समजलं? आता राहिलाय कोणता सांगा मग पुढे? आध्यात्मिक. ये तो बहुत बडा आहे. आता याच्यावरती तुम्ही हे 3 ते 4 प्रकारचे नियम आहेत, 4 ते 5 प्रकारचे नियम आहेत. त्याच्यावरती 84 पासून आतापर्यंत जर पीवायक्यू बघितले तर शुद्ध शब्दाचा एकही शब्द तुम्हाला राहत नाही. फक्त 3च घटक माहिती पाहिजेत आपल्याला. त्याची कन्सेप्ट मात्र क्लिअर पाहिजे. ओके, आता आध्यात्मिक शब्दाबद्दल मी काय सांगणार आहे ते जरा बघा, नीट लक्ष द्या. कळालं? यस, ध्यान द्या. आता एकच शब्द फक्त सांगतो, लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर सगळे प्रश्न पटापट पटापट फक्त या 2 प्रत्ययावरती सुटून जाणार आहेत, सगळेच प्रश्न. ओके, त्याच्यानंतर मग मी तुमचे काही प्रश्न असतील तर मी त्यावेळेस घेईन. एक लक्ष द्यायचंय. ईत आणि ईक, जे ई वाले रस्व दिसतात ना, ते ई वाले रस्व प्रत्यय असलेले सगळे प्रत्यय हे संस्कृत असतात. कोणते असतात? संस्कृत. आणि ईत आणि ईक हे प्रत्यय ई दीर्घवाले दिसलं तर हे असतात कोणते सांगा? कोणते असतात? मराठी. आता मी तुम्हाला एक शब्द जर शिकवला, एकच प्रत्यय जर शिकवला ना, एकच कन्सेप्ट शिकवली ना, तर इथे बसल्या बसल्या 1000 शुद्ध शब्द तुम्ही शोधू शकता. किती? 1000. मी एकच गोष्ट सांगतो. मग एक बाजू मला माहिती पाहिजे, दुसरी बाजू काही गरज नाही मला माहिती असण्याची, फक्त एक बाजू मात्र स्ट्रॉंग पाहिजे. आता या प्रत्ययाबद्दल एक विशेष असं अजून एक याच्यासोबत जोडीने एक नियम सांगून देतो. संधी माहितीये तुम्हाला? संधी, संधी माहितीये का? संधीचे मुख्य प्रकार किती? 3. कोणकोणते? कोणकोणते? स्वर संधी, हा, व्यंजन संधी, हा, अजून विसर्ग संधी. याच्यावर एक प्रश्न आलाय का? आता एक लक्ष द्यायचे, संधीमध्ये एक नियम लक्षात ठेवा. संधीच्या या 3 प्रकारापासून बनलेला शब्द हा, प्रत्येक शब्द हा शुद्धच असतो. कसा असतो? शुद्धच असतो. आणि संधी हा घटक आपण 100% कुठून घेतलोय? यस, कुठून घेतलोय? संधी. म्हणून या 3 संधीपासून बनून आलेला मराठीत जो शब्द आहे तो 1001% कसा शब्द असणार आहे? हॅलो, कसा असणार आहे? तत्सम. काय बोललो, कळालं? संधीबद्दल नियम. संधीच्या 3 प्रकारापासून बनलेला हा प्रत्येक शब्द जो असतो तो काय असतोय? तत्सम असतो. का? कारण संधी हा घटक आपण कुठून घेतलाय? संस्कृत मधून घेतलाय. म्हणून स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधीपासून बनलेला शब्द हा तत्सम असतो. आणि या 3ही संधीपासून बनलेला प्रत्येक शब्द हा शुद्धच असतो. ओके, क्लिअर? येस. आता इकडे या. ह्यातला ई आणि यातला ई दीर्घ असेल तर हा कोणता प्रत्यय आहे? मराठी. हे 4ही काय आहेत सांगा? प्रत्यय. प्रत्यय आहेत म्हणजे शब्दाच्या नंतर लागणार आहेत, शेवटी लागणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता ध्यान द्यायचं. आता या प्रत्ययाची एक उत्पत्ती अशी आहे, त्यातल्या त्यात हा कोणता? इक प्रत्यय. कोणता प्रत्यय? इक प्रत्यय. हा इक प्रत्यय ज्या शब्दाला लागतो, संस्कृत इक प्रत्यय ज्या शब्दाला लागतो, त्या शब्दामध्ये जेव्हा जेव्हा त्याच्या पहिल्या अक्षरात अ असतो तेव्हा तेव्हा त्याच्यात काय होतो? आ हा होतो. पहिल्या अक्षरात बदल होतो. जर पहिल्या अक्षरात ई असेल तर ईचा काय होतो? अय होतो. पहिल्या अक्षरात उ असेल तर उचा काय होतो? अ होतो. काय होतो? अ. समजलं इथपर्यंत? आणि पहिल्या अक्षरात जर रू असेल, काय असेल? ऋषीचा रू असेल तर त्याचा होतो आ. समजलं? ही उत्पत्ती माहिती पाहिजे. याच्यानंतर आता तुम्हाला 100% 1000 शब्द जरी सांगितलं मी इथं तरी तुम्हाला सोडवता येतात. 2024 मध्ये पडलेले शब्द याच्यावरून मी तुम्हाला सांगून दाखवतो.
काही काळजी करण्याचं कारण नाही, ध्यान द्यायचं. मग आता समजा मी म्हटलं सामाजिक शब्दाची वेलांटी कशी, सामाजिक की सामाजिक, सामाजिक 1 नंबर की 2 नंबर, अंदाज लावा. ऱ्हस्व का दीर्घ, कारण एक प्रत्यय दीर्घ पण आहे लक्षात ठेवा. म्हणजे 1 नंबर येईल का 2 नंबर येईल सांगा, अंदाज काय असेल, काय असेल, काय वाटतं तुम्हाला? 2 नंबर हा दीर्घ. ओके, का बरं दीर्घ? मराठी आहे, मग कशावरून मांडलं तुम्ही मराठी? अंदाज नाही मानायचा इथे, अंदाज बांधून चालत नाही, इथे प्रॉपर अभ्यास लागतो. एमपीएससी आहे, अंदाज अजिबात लागत नाही. अंदाजाने, हा अंदाजाने कसं आहे, आमचा एक मित्र आहे, सकाळी मला एक अंदाज त्यांनी दाखवलाय आणि इतकी छान ट्रिक्स त्यांनी सांगितली मला. त्याचे गणिताचे प्रश्न 15 प्रश्न त्याला वेळ मिळाला होता ग्रुप सी ला, आणि 15 पैकी जवळपास 10-11 प्रश्न त्यांनी बरोबर आणलेले त्याच्या ट्रिक्सने. आणि मी आश्चर्यचकित झालो, सगळे बोलत असताना तो बोलत होता, मला दाखवत होता. हा ठीक आहे त्यावेळेस, पण तोही कधी अगदी अगदी काठावर असताना, म्हणजे अगदी शेवटचे 3-4 मिनिटं राहिले होते आणि गणिताला वेळ पुरला नव्हता, अशा पद्धतीनं त्याने ते प्रयत्न केले होते आणि सुदैवाने त्याच्या ते लागलेल्या आहेत गोळ्या, लक्षात येत. पण सगळ्यांचे लागतात का गोळ्या सांगा बरं? ओके, तुम्ही किती ट्राय करता सांगा बरं? रोज आता इथे आज चहा इथं पिला की तुम्ही दुसऱ्या चौकात दुसऱ्या दिवशी जाता, कारण इथं गोळी लागत नसते, तिकडे लागेल म्हणून. तिकडे नाही लागले तर इकडच्या चौकात जाता, बरोबर की नाही? कुठेतरी लागेल असं अंदाज बांधत असाल तुम्ही. ओके, तर कुठेही लागत नसते, अंदाजाने गोळी कुठेही लागत नाही, बरोबर आहे की नाही? येस. हा, तर मी जास्त विद्यार्थ्यांमध्येच फिरतो ना, त्यामुळे मला कळून चुकतं ते अंदाज कशाचा आहे. ओके, लक्षात द्यायचं. आता ध्यान द्यायचं मित्रांनो, या दोन्ही शब्दामध्ये शेवटी एक प्रत्यय लागलेला आहे, दिसतोय? येस. फक्त काहीच करायचं नाही, असा एक प्रत्यय ऱ्हस्व आणि दीर्घवाला दिसला, फक्त एकच काम करायचंय की त्यातला मूळ शब्द कुठला एवढा शोधायचा. सामाजिक शब्द हा कशापासून बनलेला असावा, पहिला शब्द कोणता असावा त्याचा? हा तर प्रत्यय आहे, एक प्रत्यय, एक हा प्रत्यय आहे ना, मग त्याच्या अगोदर मूळ शब्द कोणता असावा सांगा बरं? समाज. ओके, लक्ष द्यायचंय, मूळ शब्द आहे कोणता? समाज. आणि जर समजा मूळ शब्दाच्या पहिल्या अक्षरात बदल झाला असेल तर 1001% त्याची शेवटची वेलांटी ऱ्हस्व असणार आहे, ऱ्हस्वच असणार आहे. ओके, आणि मी सांगितलं तुम्हाला, यातला हा एक प्रत्यय लागत असताना त्याच्या पहिल्या अक्षरात अशी स्वर असतील तर एक प्रत्यय लागत असताना कशी होतील? अशी. असं जर पहिल्या अक्षरात बदल झाला, डोळे झाकून म्हणायचं, तुमची वेलांटी शेवटची कशी आहे? ऱ्हस्व. ओके, मग आता सांगा, समाज शब्दाला जर ऱ्हस्व इक लागला तर स चा काय झालाय सांगा? सा. पुढे काय असेल सांगा? माला मा, आणि ज मध्ये काय मिसळेल? इक. डोळे झाकून उत्तर द्यायचं, डोळे झाकून उत्तर द्यायचं. लिहिलं? मग सामाजिकची वेलांटी कशी आहे सांगा? ऱ्हस्व. हे दिसायला चांगलं दिसतं. मग परत परत सांगतो मी, दिसायला चांगलं दिसतं म्हणा. ओके, आता ओळखायचंय, पटपट 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 सांगायचे तुम्ही आता. ओके, आणि लक्ष द्यायचंय, फक्त या सगळ्या प्रत्ययांमध्ये फक्त मास्तरने किती प्रत्ययाची कन्सेप्ट सांगितली मला? एकच. त्याच्या व्यतिरिक्त दिसलं की मी वेलांटी कोणती लिहिणार आहे? दीर्घ लिहिणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. समजलं? ओके, मग आता सांगायचं धार्मिक शब्दाची वेलांटी कशी, धार्मिक की धार्मिक? हा, बोलत चला पटकन. धार्मिक की धार्मिक, 1 की 2? ऱ्हस्व का दीर्घ? ऱ्हस्व, कारण मूळ शब्द कोणता याच्यातला? धर्म. धर्म शब्दाचा धचा काय झालाय? धा झालाय का? येस, 100% वेलांटी कोणती? ऱ्हस्व. मग सामासिक शब्दाची वेलांटी कोणती? सामासिक की सामासिक? हा, बोला, 1 की 2? एकच. ओके, कारण मूळ शब्द कोणता आहे? समास. स चा काय झालाय? सा. मग ऐतिहासिकची वेलांटी कोणती? हा, ऐतिहासिक की ऐतिहासिक? शेवटच विचारलं जातं. हा, पहिलं का दुर्ग? दुसरं? यस, कारण मूळ शब्द कोणता आहे? इतिहास. एवढं तर माहिती आहे ना तुम्हाला, कारण इतिहास मधला इतिच शब्दाचा उपसर्ग आहे ना, तो जोड शब्दात पूर्वपदी तर प्रस्वंतच असणार आहे, प्रीतीसारखा, प्रीतीसंगम सारखा. समजलं ना? इतिहास शब्द आहे, याला जर इक प्रत्यय लागलेला असेल तर ई पहिल्या अक्षरात कोण आहे? ई. ईचा काय होणार आहे? अय. झालाय का? अय. तीला ती, हाला हा, स मध्ये काय मिसळणार आहे? इक. म्हणजे ऐतिहासिकची वेलांटी कशी आहे सांगा? कशी आहे? ऱ्हस्व आहे. येस. ओके, मग आता सांगायचं औद्योगिकची वेलांटी कोणती? औद्योगिक की औद्योगिक? हा, बोलत चला. 1 की 2? ऱ्हस्व की दीर्घ?
ह्रस्व, कारण मूळ शब्द कोणता आहे? ओके, याच्यावर प्रश्न आलाय का याच्या अगोदर? करणवाला उद्योगीकरण आला होता का? आता उद्योगीकरण लागलं का याला? नाही, काय लागलंय आता? इक लागलेलं आहे. काय लागलेलं आहे? इक लागलंय. मग इक लागत असताना मास्तरने काय सांगितलं? करण लागत असताना मध्ये ई असं सांगितलं. ओके, पण इक लागत असताना काय सांगितलंय? पहिल्या अक्षरात. पहिल्या अक्षरात कोण आहे? उचा काय होणार आहे? 100% झालाय का? यस, झाला असेल तर 100% व्हॅलिडिटी कोणती? यस. मग आता लक्ष द्यायचे, औद्योगिक शब्दाला जर समजा हे कन्फर्म झालं. यस, याला जर समजा उद्योग शब्दाला करण लावलं तर उद्योगीकरण झाला होता. ओके, मग आता याला जर करण लावलं तर काय होईल सांगा? काय होईल सांगा? फक्त याच्यामध्ये दोघांमध्ये दीर्घही येणार ना. येस, औद्योगिक एवढा आहे ना. हा ई होऊन काय मिसळणार आहे? की. त्याच्यानंतर पुढचं करण, औद्योगिकीकरण शुद्ध शब्द आहे. औद्योगिकरण नाही. पहिल्या पर्यायामध्ये तुम्ही बघा, पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसतंय औद्योगिक एवढा शब्द आहे मूळ. त्याच्यानंतर रण प्रत्यय नाही, करण प्रत्यय. समजतं मी काय बोलतोय? इथे सुद्धा सेम तसंच आहे. याचा तर काही संबंधच नाहीये. समजलं? येस. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, मी हा शब्द हे कशावरून सांगितलंय? कारण मी राज्यसेवेच्या मुलांचे निबंध चेक करत असतो. काय चेक करत असतो? निबंध चेक करत असतो, त्यावेळेस ते कळतं. समजलं इथपर्यंत? ते कळालं आता इथपर्यंत उत्पत्ती? येस. आता सांगा मग ते कळालं इथपर्यंत. ओके, आता अजून एक शब्द विचारतो. खर्चिक, वेलांटी, खर्चिक की ह्रस्व का दीर्घ? बोला चला, 1 की 2 नंबर उत्तर पटकन सांगायचं. पहिलं. ओके, नाही, गडबड करायची नाही. साध. ओके, आता कोणता आहे? दुसरं मूळ शब्द सांगायचा. येस, खर्च शब्दाला जर ह्रस्व इक लागला असता तर खर्च मध्ये काय आहे? बोला चला, काय आहे? अचा काय झाला होता? आ व्हायला पाहिजे. म्हणजे शब्द काय तयार व्हायला पाहिजे होतं? खार्चिक. खार्चिक असतं का? नाही. काय असतं? खर्चिक. म्हणून 100% लागलेला प्रत्यय कोणता आहे? समजलं? ओके, मग आता सांगा, मग खर्च हा शब्द अरबी आहे, बरोबर आहे. आणि लक्षात घ्यायचं, हा इक प्रत्यय जो आहे ना, हा इक प्रत्यय आणि इत प्रत्यय हे कोणते आहेत? आणि हे एक गोष्ट माझी बांधून ठेवा, हे 2 प्रत्यय संस्कृत शब्दालाच लागतात. आणि जेवढे मी इक प्रत्यय लागून अंत्यस्वर ह्रस्ववाले आहेत ना, ते सगळे शब्द तत्सम आहेत. तत्सम आहेत. ओके, मग आता याच्यावरून आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी. ओके, लक्षात द्यायचे. हे कळालं इथपर्यंत? आता लक्ष द्यायचे. मग आता सांगा, शुद्ध शब्दाला आलेला प्रश्न आहे. बोलत चला पटकन. 1 की 2? 1 की 2? काय असेल आता? 2. कारण मूळ शब्द कोणता आहे? ठरावं. ठ मध्ये काय आहे? अचा आ झालाय का? नाही. म्हणजे 100% व्हॅलिडिटी कोणती आहे? कळाले कन्सेप्ट? आता प्रश्नाकडे या. ओके, मग आता सांगा. ओके, 2 प्रश्न आपल्याला माहितीये. अनसुयाचा सु कसा आहे? दीर्घ आहे, एवढं माहितीये तुम्हाला. ओके, हे आता पाठांतर तुमचं, त्यामुळे हे चुकलंय. ओके, आता आशीर्वाद बरोबर आहे, अनुसया बरोबर आहे. हा शब्द बरोबर आहे का? याच्यामध्ये इक प्रत्यय दिसतोय का? येस. मग याच्यातला मूळ शब्द कोणता? बोला, मूळ शब्द कोणता आहे? येस, मूळ शब्द कोणता? अध्यात्म. आता लक्ष द्यायचे. अध्यात्म. येस. आता प्रश्न पडतो, अध्यात्म की अध्यात्म? हा पण प्रश्न आहे. त्याच्यात जोडाक्षर दिसतं का? दिसतंय. काय आहे जोडाक्षरामध्ये? ध अधिक य. जोडाक्षरामध्ये य, जोडाक्षरामध्ये व, जोडाक्षरामध्ये र दिसला की समजून जायचे तिथे यणादेश नियम आहे. कोणता नियम आहे संधीचा? स्वर संधीचा यणादेश माहिती आहे ना? इचा य, उचा व, रुचा र. मी साधून दाखवतो तुम्हाला. अ ला अ, पुढे ध ला ध. या य बद्दल काय असणार आहे? ई. य कोणाबद्दल येतं? ई बद्दल येतं ना. म्हणजे 100% काय आहे? अधि. पुढचा शब्द कोणता आहे? आत्मा. अधि अधिक आत्मा. अधि अधिक ईश, अधिश. बघितलं ना आपण आधी उपसर्गवाला अधिश. ओके, मग आता लक्ष द्यायचे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ. आणि अधि मध्ये अ आहे मित्रांनो. काय आहे? अधि उपसर्ग आहे ना, आधी नाही, अधि आहे. ओके, मग ई पुढे विजातीय स्वराला ईचा झाला य. पुढे काय आहे? आ. मागे काय आहे? ध. मग ध अधिक य अधिक आ द्या. इथून काय घेतलं खाली? धी. इथून काय घेतलं खाली? आ. मागे करायला सांगा आणि तिकडे करायला त्म. अधि अधिक आत्म, अध्यात्म. आता
हा शब्द नेमका खरंच त्याला इक हा ऱ्हस्वच प्रत्यय लागतो का? हा कशाने बनलाय सांगा? कशाने बनलाय हा शब्द? संधीने. कुठे आहे? कोणत्या संधीने? स्वर संधीने. स्वर संधीने बनलेला प्रत्येक शब्द संस्कृत. त्याला लागणारा इक प्रत्यय कोणता पाहिजे? संस्कृतच पाहिजे. आणि संस्कृत इक प्रत्यय लागत असेल तर त्याच्या पहिल्या अक्षरात काय व्हायला पाहिजे? समजलं? ओके. म्हणून अध्यात्म शब्दाला जर इक प्रत्यय लागला, हा संस्कृत आहे हे फिक्स झालंय आपलं, कारण संधीने साधला गेलाय. म्हणून त्याला लागणारा इक प्रत्यय सुद्धा कोणता असणार? संस्कृतच असणार आहे. कोणता असणार आहे? संस्कृतच असणार आहे. मग संस्कृत एक प्रत्यय लागत असणार. परत उत्पत्ती काय सांगितली? अचा आ इचा अय उचा अ. मग काय आलं सांगा? अचा काय होईल? आ. ओके. अचा आ. हा पुढे काय आहे? ध्याला ध्या. ओके. आणि त्यामध्ये मध्ये काय मिसळणार आहे? इक मिसळणार आहे. म्हणजे शब्द तयार होईल. कोणतं? आध्यात्मिकची वेलांटी ह्रस्व आणि त्याच्यामधला आ की अ. ओके. म्हणून नीट लक्ष द्यायचंय. मग आध्यात्मिक हा शब्द बरोबर आहे का? येस. इथे काय चुकलंय? आशीर्वाद चुकले ना? हे दोन्ही बरोबर आहेत. इथे काय चुकलंय? काय पाहिजे? आ पाहिजे ना, त्यामुळे हे चुकलं. इथे पण चुकलंय. हे बरोबर आहे. समजलं? म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक किती? 2. ओके. 4 नंबरकडे या. आता सगळे पटपट पटपट सुटतं. हा आता समानार्थी. हा कुठे गेला शब्द? व्याकरणाकडे या. व्याकरणाकडे. नुसतं शब्दसंग्रह सेपरेट नाहीच आहे भाग. व्याकरण पक्क पाहिजे. ज्या दिवशी व्याकरण पक्क असेल ना त्या दिवशी शब्दसंग्रह काहीच नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 8 घंट्यामध्ये 13 प्रश्न बरोबर आणून दाखवलेले राज्यसेवाल्यांचे, कंबाईनवाल्यांचे. एक वन डे बॅच असते माझी शब्दसंग्रहाची. बऱ्याच लोकांना माहिती असेल महाराष्ट्रामध्ये, खूप साऱ्या लोकांना. ओके. 2-2, 3-3 हजार ऍडमिशन असतात त्याला. 8च तासामध्ये 13 प्रश्न बरोबर येतात. पण कधी? ज्या वेळेस तुमचं व्याकरण पक्क असेल त्यावेळेस. आणि प्रश्न आपल्याला मुद्दा काय आहे? रिझल्ट किती मार्काने जातोय आपलं? 46 प्रश्न बरोबर येतात. दर मेन्स देतो मी. किती प्रश्न येतात मराठीमध्ये? 46. झगडायचे किती प्रश्नासाठी आपल्याला? 4. अजून एक गेला. किती उरले? 3 जरी आले ना माझ्या बरोबर, प्रश्न मार्क किती वाढाले? 6. 6 मार्काची लीड मेन्सच्या लोकांना विचारा काय असतं ते. याच्यासाठी तुम्हाला झगडावं लागेल. आता हा शब्द कुठे गेला सांगा? समास. समासामध्ये गेलाय. अंबू म्हणजे काय? पाणी. ओके. ज म्हणजे जन्मणारा. अंबुज म्हणजे काय? पाण्यात जन्मणारा. कोणती शब्दशक्ती आहे? अभिदा. कोणती अभिदा? योग रूढ अभिदा. अंबुज. पाण्यात जन्मणारे मासे असतात, कीटक असतात, सगळे असतात. पण अंबुज म्हणजे काय? कमळ. पंकज म्हणजे कमळ. नीरज म्हणजे कमळ. तुम्ही नीर म्हणजे पाणी, अंबू म्हणजे पाणी, पय म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी. बरोबर आहे? अंब म्हणजे पाणी. या सगळ्यांना ज लावा. समानार्थी कोणाचे तयार होतात? कमळाचे. काय अवघड आहे? मग समास, शब्दसिद्धी, संधी हा भाग जो आहे, समासावर एक प्रश्न असतो, 1 ते 2 प्रश्न असतात. संधीवरती 1 ते 2 किती झाले? 4. ओके. प्रॉपर शब्दसिद्धीवर किती? 4. किती झाले? 8. 8 आणि त्याच्यावर अवलंबून 12. 8 आणि 12 20. उरले तुमच्या व्याकरणावर किती? 25-30 प्रश्न. संपला विषय. ओके. त्यामुळं गडबड इथं होते आपली. ओके. अंबुज माहितीये तुम्हाला. ओके. मग सरोज. अंबर म्हणजे वस्त्र. अंबर म्हणजे आकाश. ओके. अंडज. इथे सुद्धा सेम. कोणता समास आहे सांगा? या शब्दाचा समास कोणता? बरं. ज. अंबू म्हणजे काय सांगा? पाणी. ज म्हणजे जन्म. उपपद तत्पुरुष समास. म्हणजे इथे माझा समास क्लिअर झाला पाहिजे. इथे माझा समानार्थी शब्द क्लिअर झाला पाहिजे. इथे माझा विरुद्धार्थी शब्द. अनुज आलाय. अनुज. उपपद तत्पुरुष समास आहे ना. अनु म्हणजे नंतर. ज म्हणजे जन्मणारा. अनुज म्हणजे नंतर. याचा समानार्थी पण आलाय मुलगा. याचा विरुद्धार्थी पण आलाय अग्रज. ज्या म्हणजे जन्मणारी. बरोबर आहे? म्हणजे काय करतोय आपण? ओके. असं नाही. संधी साधत असताना केवळ मागच्या वर्णात पुढच्या वर्णात रेषा मारल्या, जोडला शब्द. आता काळ गेला. आता काळ गेलेला आहे तो. आता त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स व्हावं लागेल तुम्हाला. हे प्रश्न तेच दाखवते तुम्हाला. कुठे कुठे पडलेले कळतील तुम्हाला. हे आता पडलेले प्रश्न आहेत. आणि हे समास, शब्दसिद्धी, संधी शिकत असताना, व्याकरणाचा भाग शिकत असताना त्या लेवलनं तुम्हाला शिकावं लागणार. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळतात. समजलं इथपर्यंत? हा. आता सांगा काय येणार मग उत्तर? सरोज. अंडज म्हणजे कोण सांगा? अंड म्हणजे अंडा. ज म्हणजे जन्मणारा. मग अंडज म्हणजे काय? अंड्यातून जन्मणारा. कोण? पक्षी. अंड्यातून कोण जन्मतं? पक्षी.
हे सुद्धा शब्दशक्ती कोणती? योग रूढ अभिधा. बरोबर आहे. अंड्यातून साप पण जन्मतो. मग सापाला अंडच म्हणतो का आपण? नाही. कोणापुरतं मर्यादित झालाय? पक्षापुरतं. बरोबर आहे. म्हणजे जरी अर्थ लागू पडत असेल शब्दशक्तीच्या वेळेस मी तुम्हाला ते सांगेल. ओके, अवघड काही नाही. हा कुठं पडलेला आहे? गटकर. कितीतरी युट्यूब वरती तुम्ही प्रश्न बघितलेले याचं उत्तर चुकी दिलेलं नाही. संस्कृत आहे याचा अंत्यस्वर. अहो पण नियम काय आहे? संस्कृत मध्ये रस्वांत असलेला शब्द मराठीत कसा लिहितात? दीर्घ. मग आता मला सांगा, मी अंत्यस्वर दीर्घवाले 5 पाठ केलेले आहेत. कोणकोणते सांगा? वधू, मही, पृथ्वी, नदी, भगिनी. समजलं? समजलं? याच्यापैकी आहे का हा? नाही. म्हणजे समजून जायचं याचा अंत्यस्वर हा नेहमी संस्कृत मध्ये कसा आहे? ऱ्हस्व आहे. आणि याला मराठीत लिहिताना मी कसा लिहिणार? दीर्घ लिहिणार. आता दीर्घ लिहिणार म्हणजे हा कटला. बरोबर आहे. मग आता या शब्दाची फोड करा. बरं, अतिथी शब्दाचा अलंकारिक अर्थ विचारलाय तुम्हाला. म्हणजे नाही. म्हणजे नाही ना. अजाण म्हणजे जाणीव नसलेला. अज्ञान म्हणजे ज्ञान नसलेलं. ओके, हे सगळे सामासिक शब्दामध्ये गेलेत ना. मग हा उपसर्ग आहे का नाही? आहे. मग उपसर्ग घटित शब्दामध्ये गेले, समासामध्ये पण गेलेला आहे. आपण लक्ष नाही दिलं, हा भाग वेगळा. ओके, लक्ष द्यायचं. मग आता आणि त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे त्याच्यामधला तिथी. ओके, मग आता तिथीचा ती कसा असू शकतो सांगा बरं? आद्यस्वर दीर्घवाले मला माहिती आहेत. शक्ती, काय, रीती, भीती, नीती, प्रीती, कीर्ती, पीडा. ओके, त्याच्यापैकी आहे का? नाहीये. मग त्याच्यापैकी नाही म्हणजे 100% तिथीचा ती कसा आहे? ऱ्हस्व आहे. ओके, मग आता तिथी का थिती? तिथी म्हणजे तारीख ना, आपले मराठी महिन्याच्या प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दशी, पौर्णिमा. परत प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दशी, अमावस्या. आता महिना सांगतो. 30 तारखेचा महिना, 30च तिथे असतात मराठी महिन्यामध्ये. बरोबर आहे. म्हणून दर इंग्रजी महिन्यात आणि मराठी महिन्यात तुलना केली तर दरवर्षी 10 दिवस उरतात. आणि 10 दिवस उरले तर 10, 10, 10 असे दर 3 वर्षांनी 1 महिना उरतो. म्हणून अधिक मासचा महिना येतो. धोंड्याचा महिना तर ती भानगड आहे. समजलं का? ओके, ते त्याला काहीच नसतं. त्यात एका महिन्यामध्ये काही तारखा विरका किंवा काही विशेष असं योग मुहूर्त वगैरे काही नसतं. ते उरलेले दिवस असतात. बरोबर आहे की हे कसं झालंय? पांडवांकडून. पांडवांना माहिती आहे ना, पांडवांना 14 वर्ष वनवास, 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. तर अज्ञातवास जेव्हा काटले तेव्हा त्यांचे दिवस जेव्हा मोजले तेव्हा ते तिथीनुसार मोजले गेले. आणि दर 4 वर्षांनी, दर 3 वर्षांनी मला 1 महिना वाढला. 12 मध्ये 4 महिने वाढले होते त्यांचे. म्हणजे 12 वर्ष, 1 वर्ष अज्ञातवास काढून 4 महिने एक्स्ट्रा झाले होते. म्हणून परत त्यांना त्यांची ते प्रॉपर्टी त्यांना वापस मिळाले. ओके, अलंकारामध्ये येईल कहाणी, मी त्यावेळेस ती सांगेलच तुम्हाला. पूर्ण महादेव काय पांडवांची. ओके, खूप प्रेम कहाण्या वगैरे. अलंकार म्हणजे अखंड प्रेम कहाणीचे कारभार आहे. ओके, प्रेम कहाण्या. ओके, तर तिथे आपण बघूयात काय अडचण. ओके, हा आता सांगा काय येईल उत्तर मग? ठीक का ती? पहिल्यांदा मला सांगा. त वाला. ओके, म्हणजे थ वाले कटले, संपला विषय. कुठे आलाय उत्तर? येस. ओके, तिथी. आणि अंत्यस्वर नेहमी काय लिहावं? याचा दीर्घ लिहावा. समजलं का? संस्कृत मध्ये हा कसा आहे? ऱ्हस्व. मराठीत लिहिताना नेहमी दीर्घ. संपला विषय. आपण ऱ्हस्व लिहिताना कुठं कोणत्या शब्दात पूर्वपदी आला तर सांगितलं, अंत्यपदी आला तर नाही सांगितलं. समजलं? म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके, त्याच्यानंतर पुढे काय? हा, आता पटपट सोडून दाखवतात. कन्सेप्ट क्लिअर झाल्या तुमच्या. हा, आता सांगा ह्याच नियमावरती आधारित एक पुढचा. कधी पडलाय? कधी पडलेला आहे? संयुक्त गट मुख्य परीक्षा 2024. बोला, उत्तर काढा तुम्ही. आता शिकवलंय मी. एक वाला एक दिसतोय. वाला एक दिसतोय ना, त्याच्यावरून काढून घ्या पहिल्यांदा. कुठे कुठे बरोबर आहे तो? कुठे कुठे बरोबर आहे? इथे बरोबर आहे, इथे चुकलेलं आहे. हॅलो, इथे बरोबर आहे, इथे चुकलेलं आहे. म्हणजे उत्तर माझं काय असणार आहे सांगा? ए किंवा सी. येस, ए किंवा सी, किंवा ए आणि सी पण असू शकतं. हॅलो, बरोबर आहे का? येस. मूळ शब्द कोणता आहे त्यातला? अलंकार. अलंकार शब्द कोणता आहे? तत्सम. संस्कृत आहे. याला इक लागत असताना आद्य अक्षरामध्ये काय येणार आहे सांगा? तत्सम शब्दाला तत्सम प्रत्यय. अचा काय होईल सांगा? हा, पुढे काय आहे? ल. तुम्ही काहीच करायचं नाहीये, फक्त फोड करायचे. आणि तो कसा बनला एवढंच बघायचं. ओके, हा पुढे काला का. ओके, रला
र त्याच्यामध्ये काय मिसळेल इक, अलंकारिक. म्हणजे 2 ठिकाणी दीर्घ आहे त्यामुळे चुकलेलं आहे. समजलं इथपर्यंत? एक. आता त्याच्यानंतर अजून 2 नियम सांगितले. हा, उपहारगृह कोट्यवधी महात्म्य. ओके, नाही हे पण नाहीये, हे पण चुकलेलं आहे. म्हणजे उत्तर पहिलंच आहे ना, आहे ना इथे, मी इक बघितलं होतं फक्त. ओके बस. आता इथे काय चुकलं? महात्म्य. आता ध्यान द्यायचं, हा महात्म्य किती वेळेस? आतापर्यंत 84 पासून आतापर्यंत कमीत कमी 97 वेळेस शुद्ध शब्दाला आला. 97 वेळेस. तरी पण आम्ही पाठच करतो. त्याची कन्सेप्ट कधी समजून घेण्याचा प्रयत्न आहे. मूळ शब्द कोणता आहे? महात्मा. ओके, याला काय लागले शेवटी? हा य प्रत्यय आणि इक प्रत्यय दोन्ही भाऊ आहेत. जसं इक प्रत्ययाच्या वेळेस अद्याक्षरात बदल होतो, तसंच य प्रत्यय लागत असताना सुद्धा अद्याक्षरात काय होतो? बदल. मग मधुर शब्दाला इक य प्रत्यय लावला तर काय होईल सांगा? ओके, गंभीर शब्दाला लावलं तर बोला. हा, आलाय का शुद्ध शब्दाला? येस. कोणाचा भाव आहे हा? इकचा भाव आहे. समजलं? मग महात्म्य शब्द कसा पाहिजे? महात्मा शब्दाला य लागला तर मचा होतो मा. ओके, पुढे काय आहे? हा, आणि त म ला पुढे काय जोडलं जाईल? य. म्हणून महात्म्य शुद्ध शब्द असा. बरोबर आहे. मग आता सांगा, हौतात्म्य की हुतात्म्य? मूळ शब्द कोणता आहे? हुतात्मा. हुतात्मा अधिक य. त्याच्या आद्य अक्षरात काय? उ. उचा काय होणार आहे? औ. उचा होणार आहे ना, म्हणजे हुचा काय होणार आहे? हो. यस, उचा अ होणार आहे ना. अचा आ, इचा आहे आणि उचा अ. मग पुढे काय आहे? ता. यस, आणि आत्म याला जोडलेला आहे. ओके ओके, जवळपास 52 वेळेस आलेला आहे शुद्ध शब्दाला. PYQ बघून घ्या, खोटं बोलत नाही आपण. ओके, बघून घ्यायचं. समजलं? आहे का बरोबर? पहिल्या पर्यायामध्ये आहे का बरोबर? येस. तुम्हाला एक लक्षात घ्या, इथे मी एकच प्रत्यय बघितलं, 2 तर कपकन टाकले होते. फक्त या शब्दाला जर व्यवस्थित बघितले असतात त्या अक्षरामध्ये तरी इथे किती सेकंदात निघतं? 2, 3, 4, 10 सेकंदामध्ये खूप झालं. अशी वेळ वाचायला पाहिजे. ओके, चला पुढे. शुद्ध शब्द परत. ओके, कोणत्या नियमावर आधारित आहे? हा कोणत्या नियमावर आधारित आहे? सामान्य माहिती आहे का तुम्हाला? हा येवाला. येवाला व्याकरणामध्ये कुठे गेला? नाम टॉपिक मध्ये. नाम टॉपिक मध्ये कोणता? भाववाचक नाम. ओके, भाववाचक नामाची 10 प्रत्यय माहिती आहेत का तुम्हाला? आई, इकी, गिरी, तात्व, पणपणा, य, वा. माधुर्य, गांभीर्य, धैर्य, शौर्य, क्रौर्य. ओके, फक्त आम्ही काय शिकलोय? एवढे प्रत्यय लागून आलेले शब्द भाववाचक नाम असतात. हे 2010च्या अगोदर विचारत होतं, आता नाही. आता काय विचारतं? याच्यावर शुद्ध शब्द पडलेला. बरोबर आहे. तर ते पद्धत बदला, अभ्यासाची पद्धत बदलायची. नवीन लोक, नवीन गोष्टी, नवीन काहीतरी करायचंय तुम्हाला. वेगळं काहीतरी. वेगळं जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत वेगळा रिझल्ट येणार नाही. तेच 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 असणार आहे. समजलं? येस, समजलं का? ओके, चला आता पुढे बघा. कोणता प्रश्न? चला पटपट 2 मिनिटांमध्ये उरकून घेऊ. हा, आता सांगा. आशीर्वाद चुकलाय. ओके, कशावर पाहिजे रफार? वरती. हे माहिती पाठ आहे आपल्याला. हा, दीपावलीचा दी, दीप्तीचा दी कसा आहे? दीर्घ, त्यामुळे हे चुकलेलं आहे. हा, आता सांगा. शिकवलंय मी, एक प्रत्यय शिकवलंय. हा, याच्यातला मूळ शब्द कोणता? बोला. हा, कशापासून म्हणलंय? पुरा. याला एक लागलेला आहे म्हणजे आद्य अक्षरात बदल झालेला आहे. उचा आव झालेला आहे म्हणजे हा शब्द शुद्ध आहे. पण हा बरोबर आहे का बघा? हा, याच्यातला मूळ शब्द कोणता? संसार. याला काय लागलेला आहे? बरं, हा शब्द तत्सम आहे का? आहे का? यस. मचा नियम माहिती आहे तुम्हाला? समाधिक तोष संतोष, समाधिक जय संजय. मचा नियम माहिती का? मचा नियम आहे. म या व्यंजनापुढे समाधिक आचार. म पुढे स्वर आला तर तो स्वर म मध्ये मिसळतो आणि म बदल, मच्या पुढे व्यंजन आला तर म बदल मागील अक्षरावर अनुस्वार आहे. आलाय काय? स म बदल मागील अक्षरावर काय आलाय? आलाय का? कशाने बनलेला आहे? संधीने. संधीने बनलेला प्रत्येक शब्द काय असतो? तत्सम. तत्सम शब्दाला लागलेला एक प्रत्यय कोणता असतो? तत्समच, रस्ववाला. ओके, लागत असेल तर आद्य अक्षरात काय होईल? बदल. मग सचा काय होईल सांगा?
सा. पुढे काय आहे सा. ओके, अनुस्वारला अनुस्वार, पुढे साच आहे आणि र मध्ये काय मिसळेल इक, म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे. ओके, म्हणून हा प्रश्न रद्द आहे. समजलं? रद्द आहे. हा, पुढे 9वा प्रश्न बघा. मृत्युंजय. हा, आता सांगा मृत्यू शब्द संस्कृत आहे. ओके, याचा अंत्यस्वर, मृत्यू मधला अंत्यस्वर हा रस्व असाल का दीर्घ असाल? दीर्घवाले पाठ आहेत मला. हा, रस्व असेल का दीर्घ असेल संस्कृत मध्ये? रस्व. केवळ मृत्यू लिहिताना कसा लिहिणार? दीर्घ, जसं कवी आहे तसा. आणि जोड शब्दात पूर्वपदी आता पुन्हा कसा होईल? रस्व. कोणत्या नियमात गेला व्याकरणाच्या? सामान्य रूप. कुठे गेलाय? सामान्य रूप. मग आता सांगा मृत्यू. ओके, मृत्यू शब्द संस्कृत मध्ये रस्व, केवळ एवढंच लिहिताना दीर्घ, जोड शब्दात पूर्वपदी आला तर हा काय होईल? रस्व, म्हणजे हा बरोबर आहे. यस, इथे मृत्यू संस्कृत मध्ये रस्व, केवळ मृत्यू लिहिताना मराठीत दीर्घ, मृत्यू पत्र लिहिताना पुन्हा रस्व, म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे. बरोबर आहे. आता सांगा हा याचा अंत्यस्वर काय लिहायला पाहिजे? दीर्घ लिहायला पाहिजे. ओके, मग काय लिहिलाय? हा पहिल्या किने वरील पैकी सर्व दिलेलं होतं आणि दुसऱ्या किने हा प्रश्न सुद्धा काय झालाय? रद्द झाला. बघा शकता, जाऊन बघू शकता तुम्ही. तुम्हाला सगळे तुमच्याकडे लिहून दिलेलं आहे. 2019ला पडलेला प्रश्न. ओके, हा सांगा उज्ज्वल. उज्ज्वल मध्ये हा उत्ताधिक, उत्ताधिक काय? ज्वल. यस, तो पुढे जळाला त्याचा झाला ज, डबल ज येईल ना. ओके, मग उज्ज्वल शब्द चुकलेला आहे. अनुसूयाचा नू कसा? अनुसया आहे का शब्द? अनसुया शब्द आहे, त्यामुळे हे चुकलंय. उर्मी नाही. तत्वामध्ये हा डबल त, तत् अधिक त्व, तत् अधिक त्व, त पुढे पुढे कठोर आला. आलाय का? 5 वर्गातील व्यंजनाच्या पुढे कठोर. नाही तर आपली प्रथम व्यंजन संधी, अनुनासिक संधी याच्यामध्ये कोण? काहीच नाही. पुढे कोण आलाय? कठोर. माग 100% कठोर असणार आहे. पुढे मृदू आला, मागे मृदू, कितवं? तिसरं, तृतीय व्यंजन. पुढे अनुनासिक आला, मागे अनुनासिक. कोणती? अनुनासिक संधी. एका ओळीत संधी आहे, एका ओळीत संधी असते. मग सोडा, पुढे कोण आहे? त आलाय ना, मग त आलाय, पुढे कठोर आहे. त हा कठोर आहे ना. त, थ, प, फ, छ, छ, क, ख, बरोबर आहे. मागे सुद्धा याच्याबद्दल याच्याच वर्गातलं पहिलं कठोर येतं. त बद्दल पहिला कठोर कोणता आहे? तच. पुढे काय आहे? त्व, म्हणून त अधिक त्व, त्व. ओके, इथून त, इथून त्व, मागे राहिला त, तत् अधिक त्व, तत्व, डबल त आहे, त्यामुळे हे चुकलं. यस. हा, आता सांगा प्रतीक्षा. प्रतीक्षा मध्ये जर रस्व आणि दीर्घ दिसलं, शुद्ध शब्द किंवा दीर्घ शब्द असेल, ई आणि उ दिसलं तर त्याची फोड करून बघायची. प्रतीक्षामध्ये काय सांगा बरं? प्रती अधिक हा इक्षा. ओके, प्रति मधला ई, इक्षा मधला ई झाला दीर्घ. प्रतीक्षाचा ती कसा पाहिजे? दीर्घ पाहिजे. त्यामुळे हे कटलं. रवींद्र बरोबर आहे, सहायक बरोबर आहे, मंदिर बरोबर आहे. ओके, पण प्रतीक्षा चुकले. अंधकार. ओके, हा अंधकार सोडा, अंध अधिक कार, विसर्ग काय कायच्यात नाही. ओके, विसर्ग संधीमध्ये ओके निस्पृह. तुम्हाला माहिती आहे निस्पृह, त्याच्यावर 3 शब्द आलेले आहेत. राज्यसेवेला पण आलाय, गडबाला पण आलेला प्रश्न आहे. ओके, दु अधिक शासन. बोला. दु अधिक शासन. विसर्गाच्या पुढे कोण आलाय? श आलाय ना. ओके, आता एकच नियम, 9वा नियम माहिती आहे तुम्हाला विसर्ग संधीचा. ओके, विसर्गाच्या पुढे श किंवा स आल्यास विसर्ग कायम राहतो. दु अधिक शासन, दुःशासन. ओके, त्याच्यानंतर नि अधिक सीम, हा काय होईल सांगा? निस्सीम. विसर्गाच्या पुढे कोण आला? स. विसर्गाच्या पुढे कोण आला? श. विसर्ग कायम. इथे सुद्धा सेम तसं आहे. नि अधिक स्पृह, नि अधिक स्पृह. स्पृहा म्हणजे इच्छा. ओके, विसर्गाच्या पुढे कोण आलाय सांगा? स आला ना. ओके, विसर्ग काय राहणार आहे? कायम. याच्यात विसर्ग आहे का? नाही, त्यामुळे हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलेलं आहे. डबल काय तिथे? यस, पृथक अधिकरण, पृथक्करण. ओके, संधीमध्ये आहे ना, पृथक अधिक करण. पुढे कठोर आला, मागे सुद्धा कठोर येतो. समजलं? त्यामुळे पहिला हे पण चुकलेलं आहे. ओके, आता काय? तिसरा बरोबर आहे. पोलीसचा ली हा दीर्घ. तत्सम शब्दामध्ये पोलीस ली दीर्घ. सफेद नाविन्य बरोबर आहे, पण पोलीस ली. हा, मग आता सांगा काय येईल? कुठं आलाय? हाय का शुद्ध लेखन अचूक गट? नाही ना. ओके, म्हणून हा सुद्धा प्रश्न काय आहे? समजलं? येस. पुढे शुद्ध लेखन. हा, आता सांगा विसर्गाच्या पुढे कोण दिसतं? हॅलो, कोण दिसतं? स. विसर्ग काय राहणार आहे? कायम.
म्हणजे शब्द बरोबर आहे का? येस. मातुश्री का मातोश्री? मातुश्री हा शब्द बरोबर आहे. याच्या पुढे बघा, पुढे कोण आहे? हा श म्हणजेच कोण आहे? हा श आहे. श्री मधला श आहे. मग विसर्गाच्या पुढे कोण आलाय? कोण आलाय? श. आताच काय सांगितलं मी? श किंवा श आला तर विसर्ग कायम राहतो. हा कुठून आलाय? मातोश्री होणारच नाही, शुद्ध शब्द तो चुकीचा शब्द आहे. ओके, हा पण चुकीचा आहे. कधी पडलेला आहे? 23 राज्यसेवा मुख्य 2023 म्हणजे 22चा प्रश्न आहे हा. समजलं? हा, इथे मातुश्री बरोबर आहे, मनस्थिती बरोबर आहे, इथे मनस्थिती चुकलाय. ओके, इथे बरोबर आहे, पण मध्ये काय पाहिजे? विसर्ग. त्यामुळे उत्तर काय असणार सांगा? 1. समजला? येस. चला, 2-2 5 मिनिटांमध्ये होईल, 10 मिनिटांमध्ये होईल. पुढे 10 मिनिटात सोडतो तुम्हाला. तुमचे काही प्रश्न असेल तर मी घेतो. हा, बोला आता. हा, आशीर्वाद बरोबर आहे का? येस. हा, सुज्ञ बरोबर आहे का? येस. सुअधिज्ञ सुज्ञ. आणि प्रत्यक्षाचा ती आता साधून दाखवलं दीर्घ, म्हणजे हा बरोबर आहे. कोट्यधीश कधी पडलाय? डिपार्टमेंट एस 2023. कोट्यधीश मध्ये मूळ शब्द शोधा. हा, कोटी. हा, आधीश मध्ये आधीश की अधीश? अधीश, कारण अधि अधिक ईश अधीश, म्हणून अधीशचा धी कसा? दीर्घ. कारण याच्यामध्ये बघा, अधि अधिक ईश. समजलं का? धी मधला ई, ईश मधला ई झाला दीर्घ, आणि अधीशचा धी कसा आहे? बोला चला, दीर्घ. मग आता सांगा, कोटी मधला पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई, पुढे विजातील स्वराला ईचा झाला काय आला? य. पुढे काय आहे? अ. मागे काय आहे? ट. जोडून घ्या, ट अधिक य अधिक अ. ट की ट्या? हॅलो, पुढे काय आहे? अ. म्हणजे ट येणार आहे ना. मग यावाले कुठे गेले? ट्यावाले कुठे गेले सांगा? एकही ठिकाण नाही. ओके, म्हणजे कोट्यधीश हे बरोबर आहे. ओके, उत्कृष्ट बरोबर आहे. हा, पृथ्थकरण हे सुद्धा बरोबर आहे. येस. ओके, तर पृथ्थकाधिकरण पृथ्थकरण. हा, अनुसया का? अनुसूया. हा, तत्व का? आता साधून दाखवलंय. हॅलो, चुकलेलं. दुकानचा दु कसा पाहिजे? रस्व. त्यामुळे हे चुकलेलं आहे. ओके, म्हणजे अ बरोबर आहे, ब बरोबर आहे. ज्येष्ठ की ज्येष्ठ? ज्येष्ठ. ठ वाले ट वाले ते पाठ करायला होतो मी, काळजी करू नका. ओके, त्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. म्हणजे काय येणार सांगा? अ ब बरोबर. पुढे हा, आता सांगा, उ हा पोह हे पाठ करायचे. ओके, नाविन्याचा वी दीर्घ बरोबर आहे, कारण मूळ शब्द कोणता आहे सांगा? नवीन. नवीनचा वी दीर्घ. ओके, याला काय लागलाय? य लागत असताना आणि इक लागत असताना आद्य अक्षरात काय होतो? हॅलो, बदल होता ना, अचा आ होईल ना, म्हणून न चा काय होईल सांगा? ना. वीला वी. ओके, माधुर्य सारखं. येस. नाविन्य म्हणजे नाविन्य बरोबर आहे, उत्कृष्ट बरोबर आहे. हा, आता सांगा, मथित की मतीथ? हा, काय होईल सांगा? घनश्याम बरोबर आहे का? येस. बलिष्ठ, मथितार्थ. हा, मथित म्हणजे घुसळलेलं यार. ओके, हे बरोबर आहे. इशारा, अलीकडेच वेलंटी, पलीकडे पाठ ठेवायचे. ओके, अलीकडेच वेलंटी आणि पलीकडेच वेलंटी नाही. आपल्या भारतात हीच सवय आहे, नेहमी उलट विचार करतो आपण. ओके, इथे जाऊन हे करू नका, लोक तिथेच गेलेले असतात. येथे कचरा टाकू नका, कचरा तिथंच असतो. आपली संस्कृती आहे ती. पण एमपीएससी ते पास व्हायचं असेल तर सरळ सरळ विचार करावा. ओके, विरुद्ध विचार करून चालत नाही. म्हणून अलीकडेची वेलंटी पलीकडे, आणि पलीकडेची सुद्धा पलीकडे. हाच शुद्ध शब्द गट 2022 ला 23 ला आलाय. हा, कंबाईन बी. हा, गट ब 23 ला. समजलं? येस. म्हणून अलीकडेच वेलांटी वाङ्मय बरोबर आहे. वाकाधिकमय, वाङ्मय, अनुनासिक संधी. ओके, हा, त्याच्यानंतर उष्ण, मंदिर आणि परीक्षा मात्र चुकलेलं आहे. त्यामुळं उत्तर असेल काय? अ ब. पुढे हा, आता सांगा, हे तर याच्यात तर संधी, शब्दसिद्धी, समास बरोबर आहे. 3 टॉपिक एका शब्दात. काय लिहिणार याचं उत्तर? हे चक्कर येते असं दिसल्यावर. येते का नाही? आता ध्यान द्या, या सगळ्यामध्ये अर्ध मध्ये ओ दिसते का? ओ. आता एक गोष्ट लक्षात द्या, ओ हा फक्त 2च ठिकाणी असतो अख्ख्या व्याकरणात शब्द जोडत असताना. एक तर गुणादेश, नाही तर विसर्ग उकार संधी. लक्ष द्यायचे. यश अधिक धन,
यशोधन. ओके. आणि चंद्र अधिक उदय. बरोबर आहे. ओ कुठे असते फक्त जोड शब्द असेल तर दोनच ठिकाणी, एक तर गुणादेश, अन्यथा विसर्ग उकार संधी. मग अर्धो मध्ये जर ओ झाला असेल तर याच्यातला मूळ शब्द कोणता आहे? अर्ध. बरोबर आहे. आणि जर याच्या मागे विसर्ग असेल तर विसर्गाच्या पुढे, ओके, विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू व्यंजन पाहिजे विसर्ग उकार संधीमध्ये. ओके. मग अर्ध अधिक ओ होत असताना आता पुढचा शब्द कोणता आहे मग सांगा बरं. शब्द फोडू शकतो का? नाही. मग आता लक्ष द्यायचंय, हा शब्द नेमका बनलाय कसा. मूळ शब्द आहे अर्ध, इथे लिहितो, वर लिहितो अर्ध, पहिला शब्द, दुसरा शब्द आहे उत्त, तिसरा शब्द आहे मील, आणि त्याला लागलेला इत प्रत्यय सर्वात शेवट. इथे संधी झाली मागे, संधी झाली का? संधी झाली असेल तर मागचा शब्द कोणता आहे? तत्सम की तद्भव? तत्सम म्हणजे संस्कृत आहे ना, मग त्याला लागलेला इत प्रत्यय रस्व असेल का दीर्घ असेल? रस्व. समजलं? इक आणि इत प्रत्यय संस्कृत रस्व आहेत ना. ओके. म्हणजे त्याला लागलेला इत प्रत्यय रस्व. आता शिकवलं ना मी तुम्हाला. यस. त्यामुळं इथे अंत्यस्वर ल मध्ये दीर्घ असलेले दोन पर्याय कटतात. इथे एक पर्याय कटतो. कटला का? यस. आता ध्यान द्यायचं. ध मधला अ, हॅलो, उत्त मधला उ, गुणादेश अ किंवा आ पुढे उ किंवा उ आलास काय होतो सांगा? ओ. मागे काय राहिला? ध. ध अधिक ओ. हा, समजलं इथपर्यंत? ओके. इथून ध, इथून उ, मागे राहिला अ, आणि तिकडे काय राहिला सांगा आता? त. हॅलो, त. हा, त्याच्या पुढे कोण आहे सांगा? पुढे कोण आहे शब्द? मील. ओके. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण बोला. अर्धोत्त आला ना. ओके. पुढे कोण निघाला? त निघाला. त्याच्या पुढे कोण आहे सांगा? हा, मी म्हणजे कोण आहे? अनुनासिक आहे ना. पुढे कठोर आला तर मागे कठोर, पुढे मृदू आला तर मागे मृदू, पुढे अनुनासिक आला तर मागे कोण येणार आहे? अनुनासिक. कोणाच्या वर्गातलं? याच्या वर्गातलं. कोण? त वर्गातला अनुनासिक कोण आहे? त, थ, द, ध, न. बरोबर आहे. मग तचा काय होणार आहे सांगा? न. पुढे काय आहे? मीलचा मी दीर्घ आहे नेहमी संस्कृत मध्ये, नीलचा नी संस्कृत मध्ये दीर्घ आहे, मीलचा मी दीर्घ आहे, लक्षात ठेवा. आणि न अधिक मी. हा, बरोबर आहे. समजलं इथपर्यंत? इथून काय घेतला? त. इथून काय घेतला? मी. मागे कोण राहिलं सांगा? हा, झालं का एवढं? आता पुढे कोण आहे? ल. ल मध्ये मागे संधी झाली ना, म्हणजे लागलेला प्रत्यय 100% कोणता असणार आहे सांगा? रस्व असणार आहे. म्हणून अर्धोन मिलित शब्द शुद्ध आहे. कुठे आलाय असा शब्द? कुठे आहे पर्याय? हा, 2 नंबर. पर्याय क्रमांक किती? 2. समजतंय का? येस. पुढे खूप सारे शब्द. हा, शुद्ध शब्द ओळखा परत. बरं, हे केवळ शुद्ध शब्दाचे नियम आहेत का? त्याच्यात सामान्य रूप आलं, त्याच्यात नाम आला, त्याच्यात समास आलं, त्याच्यात शब्दसिद्धी आली, त्याच्यात संधी सुद्धा आली. आणि व्याकरणातले शब्दसंग्रह सोडून जेवढे घटक मी सांगितलं ना, विद्यार्थ्यांचे तेच घटक हे असतात, कच्चे असतात. तेच घटक कच्चे असतात. म्हणून आपल्याला नेहमी ओढून ताणून आपण 44 पर्यंत पोहोचतो. ओढून ताणून 44 पर्यंत पोहोचतो. वरचे 4 आणण्यासाठी ही मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे. आणि हेच नाही, हे तर तुम्हाला शब्द मी नुसतं याच्यातलं तुम्हाला बारकावे सांगितलं तर कमीत कमी 8 दिवस नियमा लागते. 8 दिवस. म्हणून मी व्याकरणामध्ये शिकवत असताना ते सगळं क्लिअर करत असतो. ओके, लक्ष द्यायचं. हा, आता पुढे निस्पृह. ओके, नि अधिक स्पृह, याच्यामध्ये काय पाहिजे? विसर्ग. त्यामुळे हे चुकलं. ज्येष्ठ की ज्येष्ठ, ठ, त्यामुळे हे चुकलं. हा, परीक्षाचा रे कसा आहे रे? दीर्घ पाहिजे, त्यामुळे हेही चुकलं. मातुश्री बरोबर आहे का? कधी पडलाय? डिपार्टमेंट आहे. हा, 2017. 2023 ला राजस्वीला पण पडलाय का? गट बला सुद्धा पडू शकतो, गट कला पडू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. हा, आता हे झाले शब्दसंग्रहावरचे. ओके. समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार भरपूर आहे घेण्यासारखं, खूप सारं. पण तुम्हाला मी ओपन सेशनला बोलवणे एवढं तापवलंय, आता तर कसं झालंय, उठता पण येत नाही. बरोबर आहे. पण मला असं वाटत नाही की तुमचा वेळ कसा गेला कळत नसेल. बरोबर आहे. तर हे कळणं महत्वाचं आहे. कळणं महत्वाचं आहे. आणि तुम्ही भाषाशास्त्र हा विषय पाठांतराचा नाही, तो समजून घेण्याचा आहे. समजून किती घेताय हे महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही या लेवलनं समजून आला, तो जो शिफ्टिंगचा जो कार्यक्रम आहे तुम्हाला पेपरमध्ये,
प्रयोगावरच्या प्रश्नापासून लगेच नामावर यायचं, नामावर लगेच समासावर जायचं, लगेच शब्दसिद्धीवर जायचं, लगेच वाक्याच्या प्रकार, याला सेकंद सुद्धा लागत नाही. तुम्ही माझा फक्त पहिला लेक्चर करून बघा, पहिला लेक्चर. आता आज सेमच झाला, उद्याचा पहिला लेक्चर करून बघा. अख्खा सिलेबस डिकोडिंग जेव्हा होतंय तेव्हा तुम्हाला अर्ध व्याकरण आताच कळून जातं. म्हणजे इतक्या लेवलला ते समजून सांगितलं जातं. अर्धी गोष्ट तुम्हाला आताच पाठवून जाते. ओके, प्रयोग ओळखा. कधी पडलाय? हा, आणि हाच प्रश्न 2023 राज्यसेवेला पण दाखवतो. हाच प्रश्न गट बला सुद्धा दाखवतो. सांगा काय येईल उत्तर सांगा. काहीच नाही. शंकर प्रयोग आहे, भावे प्रयोग आहे, कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग. हा, तुम्ही मेन्स दिलेले आहेत, लाजू नका. आणि अगदी लहान भाऊ मोठा चालू आहे ना ते बघा आपलं. हा, नाही तर ते सगळी मेहनत वाया जायची. हा, मेन्स दिलेले लोक आहेत, लाजू नका. लहान भाऊ मोठा भाऊ समजा बिनधास्त बोलायचे. काय चालू, मी आहे ना शिकवायला तुम्हाला. ओके, आतापर्यंत फक्त बाहेर नाही निघाला होतो, बरोबर आहे. आता सुद्धा नाही, वेळच वेळ आहे माझ्याकडे. तुम्ही फक्त या, काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे ते फक्त सांगत चला. हा, काय उत्तर द्या. कर्मणी प्रयोग. बर, यस, उत्तर बरोबर आहे. कर्मणीचा कोणता प्रकार? कर्मणीचे 5 प्रकार आहेत माहितीये. ओके, आता तुम्ही उत्तर दिलं की तुम्ही परत विचारता म्हणा, त्यामुळे उत्तर देत नाही. माहिती पाहिजे ना. ओके, कर्मणीचे 5 प्रकार का पडतात बरं? कर्मणी प्रयोग आहे, बरोबर आहे. बरं, कर्मणीचे 5 प्रकार पडतात, का पडतात हे कोण माहितीये का तुम्हाला? बरं, का पडतात याचं उत्तर कुठं कोणत्या पुस्तकात दिलंय काय? तुम्ही जे पुस्तक वाचता दिलंय का? ते कोणाचं काम आहे? बर, आता तुम्हाला तुमच्याकडेच उत्तर आहे त्याचं. पहिला प्रयोग कोणता कर्मणीचा? पहिला साधा कर्मणी. साधा कर्मणी, प्रधान कर्तृ कर्मणी, साधा कर्मणी. ओके, मग याची व्याख्या काय होते सांगा? ज्या कर्मणी प्रयोगातील कर्ता शुद्ध तृतीया विभक्तीत असून कर्म प्रथमेत असते त्याला काय म्हणतात? साधा कर्मणी प्रयोग म्हणतात. बरोबर आहे. आता हाच प्रकार इथे कर्मणी म्हणून विचारलंय, पण राज्यसेवेला जेव्हा विचारलं त्या क्षणाला त्याचा उपप्रकार विचारलाय. माहिती पाहिजे मला. 10ला पडलेला प्रश्न आहे, 10च्या नंतर जेव्हा ते 24ला 23ला पडतं, 10 वर्षाच्या नंतर पडतं, त्यावेळेस त्याची रेंज वाढली ना, मग परीक्षेची डेप्थ वाढत चालली आहे. म्हणून मला सगळंच माहितीये. सोपं उदाहरण आहे. राज्यसेवेला आणखीन एक कर्तरी प्रयोगावरचा प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्यात 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4ही विधानामध्ये फक्त कर्त्याचा उल्लेख, कर्माचा उल्लेख आहे. राज्यसेवेचा असा एक प्रश्न असेल तुम्हाला, तुम्ही पीवायक्यू मध्ये जर बघितलात, या वैशिष्ट्यावरून पुढीलपैकी प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग उत्तर दिले. सर्वनाम करता असेल तर कर्म डॅडॅस मध्ये असतो. हे करता असेल तर कर्म डॅडॅस. मनुष्यवाचक सर्वनाम असेल तर, मनुष्यवाचक शब्द असेल तर कर्म द्वितीयत असतो, चतुर्थीत असतो, प्रथमेत असतो, असं दिलेलं आहे. बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार जे आहेत ते कर्त्याच्या विभक्ती स्थितीवरून पडतात. कर्त्याची काय सांगा? विभक्ती. बरोबर आहे. इकडे लक्ष द्या. रामाने आंबा खाल्ला, बरोबर आहे, साधा कर्मणी. ओके, रामाला आंबा खाववतो, कोणता कर्मणी? हॅलो, शक्य कर्मणी ना. यस. किंवा रामाच्याने आंबा खाववतो, कोणता? शक्य कर्मणीच. शक्य कर्मणी मध्ये 2 विभक्ती असते, सविकर्णी विभक्ती आणि चतुर्थी. ओके, शुद्ध तृतीया प्रधान कर्तृ कर्मणी, पहिला प्रकार साधा कर्मणी, हे शक्य कर्मणी. ओके, रामाचा आंबा काय खाऊन झाला, हा कोणता? समापन कर्मणी, षष्ठी. हॅलो, षष्ठी. ओके, रामे अम्रफल खाईजे. हा, खाईजे, बोलीजे, करे पुराण कर्मणी ना. आणि रामाकडून आंबा खाल्ला गेला, कोणता? नवीन कर्मणी. एवढीच माहिती कशामध्ये आहे? वाळंबीमध्ये. बरोबर आहे. करता तुम्ही साधा कर्मणी आज घरी जाऊन काढून बघा पुस्तक. साधा कर्मणी प्रयोगाची व्याख्या. ज्या कर्मणी प्रयोगातील कर्ता शुद्ध तृतीया विभक्तीत असतो त्याला साधा कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आता हा प्रयोग कर्मणी आहे. ओके, कोणाकोणाला वाटतं कर्मणी प्रयोग? हो, मी म्हणलंय, हो आहे. हा आहे, कर्मणी प्रयोग आहे. ओके, मग आता सांगा कर्मणी का?
मग करता कोण आहे याच्यातला? मला. ओके, कसा काढला? कसा विचारला? विचारा. कारण हा बरोबर, असा एक प्रश्न आलाय, गट बोला का गट कला? आखी जनता चुकून आली होती. इतका सोपा प्रश्न. हा, आता प्रयोग करू सांगा. अर्जुनाला मासा दिसला कोणता आहे? आपण प्रयोग ओळखताना काय करतो सांगू? वाक्याकडे बघत हिंडतो. प्रयोगाची व्याख्या काय? आतापर्यंत 10 वेळेस विचारले. कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात? प्रयोग. मग तुम्ही पहिल्यांदा बरं आता सांगा, कर्ता आणि कर्म हे व्याकरणाच्या कुठल्या घटकात बघतो आपण? कुठल्या घटकात त्याचा अभ्यास करतो आपण? क्रियापद. बरोबर आहे. मग आता मला सांगा, सगळ्यात पहिले आपल्याला काय ते बघितलं पाहिजे? आपण क्रियापद बघितलं पाहिजे. क्रियापदामधलं काय काढलं पाहिजे? धातू काढला पाहिजे. धातू काढून वाक्यातलं काय काढलं पाहिजे? कर्ता. मग दिसणारा कोण? मी इकडून कशाला जात आहे? याला प्रत्यय. नाही ते युट्यूबला असतं ना, कर्त्याला प्रत्यय दिसतो, कर्त्याला नाही दिसत वगैरे, कर्मणी प्रयोग असलं. ओके, असलं काटाकुटीन छाटाछुटी दिसलं की आपला कार्यक्रम संपतो. तो जुना काळ होता, आता नाहीये तसं. सेम प्रश्न आहे राज्यसेवेचा, 2024चा प्रश्न आहे, 23चा प्रश्न आहे, काढून बघा घरी जाऊन. ओके, मंदाचे पुराण वाचून झाले, त्याला नोकरी सोडावी लागली. आणि आणखीन एक उदाहरण आहे या प्रश्नामध्ये, त्याला साधा कर्मणी प्रयोग, त्यालाच प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असंही म्हटलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे. हाच प्रश्न आहे. ओके, आता लक्ष द्यायचं. हा, कसा करता काढला? बरं जाऊ द्या, प्रयोग सोडा. या वाक्यातला करता सांगा मला. मला की धंदा? की तो? काय होईल सर सांगा? धंदा. यस, कारण क्रियापद एवढं आहे. ओके, तुम्ही याला काय लावले? नारा नारी लावले. ओके, क्रियापदाचा प्रकार सांगा. संयुक्त क्रियापद आहे का? संयुक्त क्रियापदाची व्याख्या काय? बोला. हा, धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद. धातू साधित काय करतं वाक्यात? क्रिया दाखवतं. आणि सहाय्यकारी क्रियापद काय करतं? वाक्याचा अर्थ. दोन्हीपैकी क्रिया. संयुक्त क्रियापदाने दाखवलेली क्रिया किती पाहिजे? एकच. त्या दोन्ही शब्दातून क्रिया एकच. आणि ती क्रिया कोण दाखवते? धातू साधित दाखवते. मला सांगा, वाक्यातला करता कसा करतात? वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो तो करता असतो. ओके, लगेच प्रत्यय लावले, त्याला छटाछुटी केली, काटाकुटी केली, सत्यानाश होतोच. असं नाही, बेसिक गोष्टी समजून घ्यायचे, बेसिक व्याकरण समजून घ्यायचे. बरोबर आहे. मग संयुक्त क्रियापदामध्ये क्रिया कोण दाखवतं? धातू साधित क्रिया दाखवतं. धातू साधित क्रिया दाखवत असेल तर संयुक्त क्रियापदामध्ये माझं कर्तव्य बनतं, संयुक्त क्रियापदामध्ये धातू साधित जे आहे त्याच्याच धातूला नारा नारी लावून प्रत्यय करता ओळखायचंय मला. मग इथे सोडावा लागणारा कोण म्हणलं की धंदा नाही. आणि करता प्रथमेच दिसतो आणि आपण कर्तरी प्रयोग लिहून मोकळं होतो. नाही, इथे क्रिया कशाची आहे? फक्त सोडावा आणि लागण्याची दोन क्रिया नाहीत, फक्त क्रिया कशाची आहे? सोडण्यात. मग सोडावा हे काय आहे? धातू साधित आहे. याच्यातली क्रिया कोणती सांगा? सोड. ओके, सोडण्याची. मग सोडणारा कोण? मी. मला सोडावा लागला ना, सोडणारा कोण आहे? मी. काय झालं वाक्यात? करता. मग आता सांगा, याला प्रत्यय कोणता दिसतो? सलाते सलानाते. ओके, मग सलाते सलानाते जर वाक्यात कर्माला लागले तर द्वितीय, कर्म सोडून लागली तर चतुर्थी. करता चतुर्थीत आहे. यस. आणि सोडण्याची क्रिया कशावर घडली? धंद्यावरती. काय झालं? कर्म. कर्ता प्रथमेत नाही, कर्म प्रथमेत कर्मणी प्रयोग आहे. आणि असं काहीच नसतं, कर्ता चतुर्थीत असतो, साधा कर्मणी सुद्धा होतो, पण क्रियापद शक्य नसतं. ओके, कारण रामाला आंबा खावतो. रामाला आंबा खावतो. रामाला आंबा खावतो. खाणारा कोण आहे? राम. इथे सुद्धा सलाते सलानाते चतुर्थी आहे ना? यस. इथे क्रियापद शक्य आहे. ओके, कर्ता चतुर्थीत असून क्रियापद शक्य असेल तर शक्य कर्मणी. कर्ता चतुर्थीत असून क्रियापद शक्य नसेल, संयुक्त असेल तर साधा कर्म. पण हे नाही पुस्तकामध्ये, पण प्रश्न तरी येतो. 2023 ची राज्यसेवा मेन्स काढून बघा, तुम्हाला त्याच्यात प्रश्न दिसेल. समजतंय? येस. सो
तुम्ही करताना काम करत असताना काय करायला पाहिजे की 100% आपण कशावर भर दिला पाहिजे, बेसिक कन्सेप्ट वरती भर दिला पाहिजे. कन्सेप्ट जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत व्याकरणातले वरचे 8-10 प्रश्न अख्ख्या जगाला सुचवलेला प्रश्न. संत भक्तीने देवाला वश करतात. त्याचं उत्तर काय दिलंय सांगा? सामान नाम दिलंय, आयोगाने सामान नाम दिलंय आणि हे बरोबर आहे. येस. आणि याची डिटेल माहिती बॅच मध्ये कन्सेप्ट खूप मोठी आहे. हे सामान नामच आहे का? कारण हा करण काय भानकडे? कारकार्थ माहिती आहे तुम्हाला? कारकार्थ. हॅलो, मराठीत कारकार किती आहेत? 6. कोणकोणते? कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण. करण म्हणजे काय सांगा? ओके, मला तुझ्याकडचं ते साधन दे. साधन हे कोणतं नाम आहे? हॅलो, साधन कोणतं नाम आहे? हे काय आहे? पंखा. सामान नाम आहे ना, हे एक प्रकारचं काय साधन आहे. ओके, साधन आहे ना. साधन कोणतं नाम आहे? साधन कोणतं नाम आहे? सामान नाम आहे ना. हॅलो, सामान नामाचं आहे की नाही? मग त्या अर्थाने तो काय दिलेलं आहे उत्तर? सामान्य नामच दिलेलं आहे आणि तेच बरोबर आहे. येस. ओके, खूप सारे प्रश्न आहेत. ओके, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ओके, त्याच्यानंतर असे भरपूर सारे प्रश्न. मला वाटतं खूप वेळ झालेली आहे. ओके, साधारणतः 1.5-2 तास झाले. ओके, कसे गेले कळाले नाही? ओके, काय डाऊट असेल तर तुमचे काही प्रश्न असतील त्याचा. सर्वात शेवटी ही जी बॅच आहे ही ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे. जे वर्गात शिकवलं जाणार तेच ऑनलाईनला तुम्हाला मिळणार आहे. ओके, यासाठी तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मी माझा तुम्हाला नंबर देतो आणि त्या नंबरवरती मला तुम्ही फोन करू शकता. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. ओके, तर सर्वांचे ओके काय सर्वात शेवटी काय धन्यवाद. तुमचे प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. ओके, मोबाईल नंबर आहे. ओके, नाम तो पता ही होगा. ओके, अजून काय खूप साऱ्या गोष्टी आहेत. अजून मी व्याकरणात घुसलोच नाही. ओके, फक्त शब्दसंग्रहामध्ये घुसलोय. ओके, याच्यामध्ये या बॅच मध्ये त्या बॅचची वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो मी. या बॅच मध्ये तुम्हाला टॉपिक वाईज 100 मार्काची एक टेस्ट होते. त्याच्यामध्ये 50 प्रश्न माझे मनाचे असतात, 50 पीवायक्यू असतात जे तुमचे अवघड जाणारे पीवायक्यू. त्यामुळे टॉपिक पूर्ण क्लिअर होतो. आणि पीवायक्यू मी एकदा शिकवल्यानंतर पीवायक्यू तुमचं काही राहतच नाही. फक्त तुमच्या त्या टेस्टमध्ये जे प्रश्न चुकणार आहेत ते माझ्या मनाचे जे प्रश्न आहेत तेच चुकणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये शब्दसंग्रह घेणार आहे मी सेपरेट. ओके, व्याकरणामधलं शब्दसंग्रह तर घेणार आहे, शिवाय सेपरेट पण घेत असतो. सेपरेट एक 8-10 तासाचं सेशन लागतं, ते पण घेणार आहे. शब्दसंग्रह मध्ये सगळं कव्हर होईल. त्याच्यानंतर विशेषतः या बॅचला अजून एक ऑफर. आता काही मुलं माझे जुने मुलं आहेत काही. ओके, एक 12-13 मुलं, ती उद्या परीक्षा आहे 16 तारखेला. कशाची? टायपिंगची. ओके, ते गावी गेलेले, ते 17 तारखेला जॉईन होतील. काही उद्या जॉईन होणार आहेत, काहींची आज आहे परीक्षा, काहींची काल होती. ते गावी गेल्यामुळं 2 दिवसामध्ये ते सगळे उपलब्ध होतील. त्याच्यानंतर दुसरं काय म्हणायचं मला, अजून काय माझ्याकडून अपेक्षा तुम्हाला? याची तुम्हाला नोट्स, पूर्ण पीडीएफ नोट्स, सॉरी प्रिंटेड नोट्स तुम्हाला मिळेल. शब्दसंग्रहाची नोट्स मिळेल. आणि याच बॅचला पुढे मी आणखीन 8 दिवसाची एक रिव्हिजन बॅच घेतो. या बॅचला पूर्णतः मोफत त्या बॅच मध्ये बसवलं जाईल. त्याच्यानंतर वन डे बॅच असते आपली अजून एक. कोणती? वन डे, एक दिवसीय व्याकरण. ओके, तर एक दिवसीय व्याकरणामध्ये सुद्धा या बॅचला मोफत प्रवेश असेल. काय असेल? मोफत प्रवेश असेल. त्यामुळं शेवटपर्यंत बाकी काही टेस्ट सिरीज वगैरे घेतल्या तर तेही तुम्हाला मी कंडक्ट करून देण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो आपण सर्वजण आलात, माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. बाकी हे ऑफ करू द्या, मग तुमचे काही ऑफलाईन प्रश्न असतील तर मी घेतो. ओके, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.